अर्थसहाय्य आहे, अशाच सहकारी बर संस्थांवर प्रशासक नेमण्याची तरतूद आहे. ज्या ठिकाणी बर शासनाचं अर्थसहाय्य नाही, आता मत आपलं जे बर पार्टिसिपंट आहे ते बहुतेक हाऊसिंग संस्थेशी संबंधित असल्यामुळे हाऊसिंग सोसायटी हो. हाऊसिंग संस्थेमध्ये प्रशासक हा इथून पुढे 2014 नंतर प्रशासक हा जिथं शासनाचा अर्थसहाय्य नाही, अशा कुठल्या संस्थेवर नियुक्त केला जातो. बर सर तुमचा माईक माईक ऑन करा सर. सर तुमचा माईक हा. हो. तर आपण कलम 77 अन्वये जे प्राधिकृत अधिकारी आपण नियुक्त करतो त्यांनाच बऱ्याच ठिकाणी आपण प्रशासक असं त्यांना संबोधलं जातं. कारण त्यांच्या बर नेचर ऑफ वर्क मध्ये उनके कामकाज में कोई ज्यादा अंतर नाही इसके वजह से. आता जे प्रशासक आपण नेमतो किंवा प्राधिकृत अधिकारी ज्यांना म्हणतो ते बऱ्याच वेळा हाऊसिंग चॅप्टर आपण आता नव्याने जुलै 19 मध्ये आपण हे केलं गृहनिर्माण संस्थांसाठी वेगळं प्रकरण बरोबर सहकारी कायद्यामध्ये समाविष्ट आणि त्यामध्ये बरोबर हाऊसिंग संस्था वर प्राधिकृत अधिकारी नियुक्त करण्यासाठी गायकवाड सरांना माईक चालू करायला सांगा. सर सर तुमचं माईक ऑन करा सर. माईक म्यूट होतोय वाटतो आपोआप काहीतरी. ठीक आहे, हा आता झालं चालू. म्यूट होतोय हा हा. तर अशा प्रकारे नियुक्त प्राधिकृत अधिकारी जे पूर्वीचे प्रशासक जे कामकाज करत होते तेच कामकाज हे कलम 77 आणि नियुक्त केले प्राधिकृत अधिकारी करतात. अच्छा म्हणजे ह्या पुढे आता हा विषय जो दिला आहे की त्या बोला बोला. सर परत म्यूट झालाय. ऑफिसकडे प्रशासकाच्या काम सर तुमचा माईक म्यूट नाही हो मला सर. तुम्ही अनम्यूट केले का तुम्ही माझा अनम्यूट करा. एक मिनिट हा. तुमच्याकडे होतात. नाही आतापर्यंत झालेली चर्चेमध्ये काही समजलेलं नाहीये. हो मी परत येतो. हॅलो येतोय आवाज? हो येतोय येतोय येतोय. ठीक आहे. मी परत सुरुवातीपासून हे करतो की ज्यावर 2014 मध्ये आपल्या कायद्यामध्ये 97 घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने महत्वाचे आणि एक मूलभूत असे बदल झाले. त्या बदलानुसार सहकारी संस्थांना जास्तीत जास्त स्वायत्त देण्याचं आणि शासकीय त्यातला हस्तक्षेप कमी करण्याचा मुख्य उद्देश जो होता आणि तो उद्देश बहुतांशी त्या दुरुस्तीनुसार साध्य झाला असं मला वाटतं. ज्या सहकारी संस्थेमध्ये शासनाचं अर्थसहाय्य नाही, हाऊसिंग संस्थेचा विचार केला तर तिथे शासकीय जमीन नाही किंवा शासनाने कर्ज दिलेलं नाही, अशा सहकारी गृहनिर्माण संस्थांवर प्रशासक नियुक्ती आपण 2014 नंतर करत नाही. मग काय करतो आपण कलम 77 अन्वये ज्या ठिकाणी संस्थेचं कामकाज बंद झालेलं आहे किंवा संस्थेचे संचालक मंडळ इतर काही कारणांमुळे अपात्र घोषित झाले आहे आणि तिथे कामकाज करण्यासाठी कायदेशीर समिती अस्तित्वात नसेल अशा ठिकाणी आपण तिथे प्राधिकृत अधिकारी नियुक्त करतो. त्या प्राधिकृत अधिकाऱ्याचं कामकाज हे जवळपास प्रशासकाच्या कामकाजासारखंच असतं आणि प्राधिकृत अधिकाऱ्याच्या बाबत म्हणजे पूर्वी डिपार्टमेंटकडे किंवा निबंधक कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार आणि सहकार आयुक्तांनी काढलेल्या सर्क्युलरनुसार आपण आता आदेशामध्येच तसं नमूद केलं जातं. बरेच निबंधक नमूद करतात की प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नये म्हणून. म्हणजे धोरणात्मक निर्णय घेण्याबाबतचं बंधन हे प्राधिकृत अधिकाऱ्याला आपण टाकलेलं आहे. कायद्यातून ते अपेक्षित नाहीये. जे काय पॉलिसी डिसिजन घ्यायचे असतील ते संस्थेच्या सर्व सभेमध्ये घेणं अपेक्षित आहे. त्यामुळे प्राधिकृत अधिकारी असताना पॉलिसी मॅटरचे डिसिजन जे आहेत विषय सर्व सभा असेल की संस्थेची वार्षिक सर्व सभा असेल त्यामध्ये निर्णय विचारात ठेवून त्यामध्ये होणार निर्णय त्याप्रमाणे प्रशासकाने किंवा प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कामकाज करावं असं अभिप्रेत आहे. प्राधिकृत अधिकारीची मुदत जे आपण जे आहे साधारण कायद्यानुसार 6 महिन्यापेक्षा जास्त असू नये. अपवादात्मक परिस्थितीमध्ये ती 3 महिने वाढ होती. म्हणजे 9 महिन्यापेक्षा जास्त पुढे प्राधिकृत अधिकारी असू नये असं अपेक्षित आहे. परंतु आपण जर असं पाहिलं की 2019 जुलै 19 नंतर ज्यावेळेस आपण नवीन हाऊसिंग चॅप्टर कायद्यामध्ये समाविष्ट केला
त्यामध्ये 250 पेक्षा कमी सभासद असणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका कुठल्या पद्धतीने घ्यायच्या याबाबतची वेगळी नियमावली करण्याचं काम शासन स्तरावर चालू आहे, अजून प्रलंबित आहे. त्यामुळे 250 पेक्षा कमी सभासद असणाऱ्या संस्थेच्या निवडणुका घेण्याचं पूर्ण सध्या बंद आहे. त्यामुळं अशी शक्यता आहे की ज्या कमी सभासद संख्येची संस्था असेल तिथं 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून प्रशासक असण्याची शक्यता आहे, का निवडणुकाच झालेल्या नाही. त्यामुळे तर साधारण म्हणजे गृहनिर्माण संस्था किंवा कुठल्या सहकारी संस्थेचं कामकाज हे संस्थेच्या सभासदांनी त्यांचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेट घेऊन शासनाचा सहकारी संस्थेच्या कामकाजामधील हस्तक्षेप कमीत कमी व्हावा आणि सभासदांचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन त्यामध्ये असावं. आणि ही सहकारी संस्था ही शासनाने चालवली नसून त्या सभासदांनी स्वतःच्या हितासाठी चालवलेली आहे असं त्याचं स्वरूप आणखी दृढ व्हावं यासाठी हे बदल केले आहेत. आणि त्याचा निश्चितच काही ठिकाणी चांगला परिणाम सुद्धा आपल्याला दिसून येतो. काही ठिकाणी बोला मॅडम. हाँ, म्हणजे थोडक्यात कारण आपण मराठीमध्ये बोलतो तो मेंबर्स थोड़ा सा हिंदी इंग्लिश म्हणतात. सो दैट मीन्स सेक्शन 77 के नीचे हम लोग जो एडमिनिस्ट्रेटर या ऑथराइज्ड ऑफिसर तर ते कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट झाले 2014, तो उसके बाद में नॉर्मली जिस हाउसिंग सोसाइटी में एडेड नहीं है, जो हाउसिंग सोसाइटी या जो सोसाइटी एडेड नहीं है, जिसको गवर्नमेंट का एड नहीं है, वो सोसाइटी में एडमिनिस्ट्रेटर अपॉइंट नहीं होगा. Everyone to please keep your mics on. तो दैट इज जिस हाउसिंग सोसाइटी में गवर्नमेंट का फंडिंग नहीं है वो सोसाइटी में एडमिनिस्ट्रेटर अपॉइंट नहीं हो सकता है आफ्टर 2014. बट एडमिनिस्ट्रेटर या अभी नया नाम है ऑथराइज्ड ऑफिसर, जहां सोसाइटी में मेंबर्स नहीं है या कमिटी मेंबर नहीं है या मैनेजिंग कमिटी ऑपरेटिव नहीं है, वहां डिपार्टमेंट ऑथराइज्ड ऑफिसर्स अपॉइंट कर रहे हैं. ये बात अभी हमको गायकवाड सर ने बताई है. हाँ सर, पुढे बोला. गायकवाड सर, तुम्ही कंटिन्यू करा प्लीज. बरोबर. तर ज्यावेळेस प्रशासक नियुक्ति करण्याची, जब भी सोसाइटी के ऊपर एडमिनिस्ट्रेटर या प्राधिकृत अधिकारी अपॉइंट करने की किसी वजह से नौबत आती है, तो सोसाइटी के मेंबर को चाहिए कि वो कोई नाम सजेस्ट करे पहले रजिस्टर को. अगर सोसाइटी मेंबर से कोई 2 या 4 नाम वो नॉमिनेट करते हैं या रिक्वेस्ट करते रजिस्टर को, तो बाहर का एडमिनिस्ट्रेटर अपॉइंट करने के बजाय तो सोसाइटी के मेंबर की 3 लोगों की कमिटी रजिस्टर अपॉइंट कर सकते हैं. ज्यादातर लोग अभी सोसाइटी में एडमिनिस्ट्रेटर बोर्ड ही अपॉइंट हो रहा है अभी. अच्छा, सो बोर्ड ऑफ एडमिनिस्ट्रेटर कैन आल्सो बी अपॉइंटेड, बट उसके लिए सोसाइटी के मींस मेंबर्स को एक रिक्वेस्ट देना है. रिक्वेस्ट देना है और मेंबर्स नॉमिनेट करने हैं. When register issue notice for appointing the authorized officer, the society has to request the registrar to appoint the members board instead of appointing outside auditor or outside authorized officer. Sir, then society has to authorized officer. Yeah. हाँ, राजेंद्र सर मला one sec, don't ask the questions. नाही सर, क्वेश्चन्स आता विचारू नका. आपण आधी कंप्लीट करणार, नंतर क्वेश्चन आन्सर आहे. प्लीज मध्ये कोणी हे करू नका, नाहीतर मला सगळ्यांना म्यूट करायला लागेल. प्लीज. ओके. राजेंद्र गायकवाड सर, तुम्ही यू आर टॉकिंग अबाउट द बोर्ड ऑफ एडमिनिस्ट्रेटर. राइट. You were talking about board of administrator. So that means society. That will the best option when there is no members. Let me see. 1 minute, I'm asking everybody to please keep their mics on mute. Otherwise मला म्यूट करायला लागेल सगळ्यांना. हाँ गायकवाड सर, जर बोर्ड ऑफ एडमिनिस्ट्रेटर साठी तुम्हाला ऍप्लिकेशन सोसायटी कडून आलं तर सोसायटी के काय बघता नॉर्मली? गायकवाड सर, if society issues a notice of from the registrar office regarding the appointment of authorized officer or administrator, then society has to request. Hello. Yeah. हाँ बोला सर. सर
कंटिन्यू करा. हॅलो. Okay. When society issues notice of regarding appointment of authorized officer or auditor, the society has to request the registrar to appoint member board of administrator from the members of the society instead of appointing outside auditor. That will be the suitable for the society also and as far as the registrar office also. अच्छा. Okay. So that means ideally it's not that ki authorized officer can be appointed by the registrar only. अगर सोसाइटी से रिक्वेस्ट जाता है कि हमको ये 3 लोगों का बोर्ड ऑफ एडमिनिस्ट्रेटर चाहिए, तो वो बोर्ड ऑफ एडमिनिस्ट्रेटर अपॉइंट कर सकता है डिस्ट्रिक्ट डेप्यूटी रजिस्ट्रार या डेप्यूटी रजिस्ट्रार रादर. नाउ क्वेश्चन इज सर, हे जे बोर्ड ऑफ एडमिनिस्ट्रेटर आहे तर हे एक्झिस्टिंग मॅनेजिंग कमिटी मेंबर्स असू शकतात की कोई भी मेंबर इसमें बोर्ड ऑफ एडमिनिस्ट्रेटर बन सकता है सोसाइटी का? Not from the managing committee, existing managing committee. They should be other member from the society except managing committee. Hello. So existing managing committee member they cannot become authorized officer. Yeah. They cannot become authorized officer member. Sir, existing they can come on the board. Existing managing committee members. They can't. No, they cannot. Yeah. So they can't. So that means society को किसी और members को 3 member को recommend करना चाहिए board of administrator अगर हमको लाना है तो. अच्छा, आता आपण ह्याला नंतर कंटिन्यू करूया. आपण थोडंसं सीताराम राणे सरांकडे जाऊया. सर वेलकम, नमस्कार. सीताराम राणे सर. राणे सर तुम्ही आहेत ना? हो आहे. नमस्कार. हा नमस्कार. अच्छा सर, आपण ऍडमिनिस्ट्रेटर बद्दल थोडीशी माहिती घेतली आहे, तर आता आपण थोडंसं अनम्यूट आहात का? तुमचा आवाज येतो, कोणीतरी मेसेजेस फार जास्त पाठवू नका. सर रिकव्हरी हा आणखीन एक इश्यू आहे हाऊसिंग सोसायटीज मध्ये, ठीक आहे. आणि आता आपलं जे नवीन हाऊसिंग चॅप्टर महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट मध्ये झाले, तर आधी आपण 101 ची कारवाई असं एक साधारणतः म्हणायचो, 101 ची कारवाई करायला पाहिजे. ऑडिटर्स पण पॉइंट आउट करतात आणि बऱ्याच वेळा जनरल बॉडी मध्ये पण असतो की इसके अगेंस्ट ऍक्शन क्यों नहीं लेते हैं, आउटस्टँडिंग है. तर 101 ची कारवाई करतो आपण बेसिकली. म्हणजे काय करतो, कारण हा फेडरेशनचा पण ह्याच्यामध्ये रोल आहे 101 च्या कारवाईमध्ये. थोड़ा मेंबर्स ना तुम्ही गाइड करा की 101 ची कारवाईवर रिकव्हरी प्रोसेस. आय रिक्वेस्ट ऑल टू प्लीज कीप युअर माइक्स ऑन म्यूट. हा, तर सीताराम राणे सर, तुम्ही थोडंसं मला सांगा की आपल्या प्रेक्षकांना किंवा आपल्या व्ह्युअर्सना सांगा की आपण कसं रिकव्हरी प्रोसेस आपण काय करतो 101 ची कारवाई, आणि कुठल्या पॉइंटला हाऊसिंग सोसायटीने रिकव्हरी प्रोसेस साठी जायला पाहिजे. ओव्हर टू यू सीताराम राणे सर. नमस्कार. नमस्कार. स्वागत सगळ्यांचं. बरेच लोक 104 लोक जॉईन झालेत तुमच्या सेमिनार साठी. 101 ची कारवाई ही सोपी आणि साधी आहे, पण बऱ्याच लोकांना ती माहित नाही, किंवा काही वेळा असं असतं कशाला करावी अशी सुद्धा मानसिकता असते पदाधिकाऱ्यांची म्हणून ती होत नाही. आता जुन्या ह्याच्यामध्ये एक महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमामध्ये 101 ची कारवाई म्हणत होतो. आता आपण 154 कारवाई या प्रकरणामध्ये करतो. याची प्रोसेस फार सोपी आहे, म्हणजे फार काय कठीण नाहीये. एखादा सभासद 3 महिन्यापेक्षा जास्त महिन्याचं बिल त्याने पेंडिंग ठेवलं तर त्याच्यावर आपण ही रिकव्हरीची कारवाईची प्रोसेस करू शकतो. सुरुवातीला एनसीएस ऍक्ट मध्ये असं होतं की सर्व प्रकारची थकबाकी आपल्याला रिकव्हरी करता येत नव्हती. काही आपल्याला रिकव्हरी करताना त्यात ग्राह्य धरले जात नव्हते. पण आता नवीन झालेल्या बदलामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेने किंवा स्पेशल जनरल बॉडीने जे निर्णय घेतलेले आहेत अशा सगळ्या विषयांची थकबाकीमध्ये आपण वसुली करू शकतो.
हा एक मुख्य बदल आपण या नवीन प्रकरणामध्ये आपण केलेला आहे. प्रोसेस याची सोपी आहे की 3 महिन्यापेक्षा जास्त थकबाकीदार असेल तर मॅनेजिंग कमिटीमध्ये याविषयीचा ठराव करून त्याला 3 नोटीस पाठवायच्या असतात, 2 नोटीस पाठवायच्या असतात, तिसरी अंतिम नोटीस पाठवायची असते. आणि त्या 3 नोटीस पाठवल्यानंतर सुद्धा एखाद्या सभासदाने असे थकबाकी भरली नाही तर वसुली दाखला मिळण्यासाठी आपण संबंधित उपनिबंधकाकडे वसुली दाखल्यासाठी अर्ज करू शकतो. वसुली दाखला करताना त्याच्या काही ठराविक फी शासनाने ठरवलेल्या आहेत. तेवढी फी आपल्याला स्टॅम्पच्या रूपामध्ये लावावी लागेल. ती लावल्यानंतर त्याच्या काय तुमच्या उपनिबंधकाच्या आणि सभासदांच्या सोयीनुसार सुनावणी होऊन वसुली दाखला तुम्हाला दिला जातो. मात्र पदाधिकाऱ्यांनी तो करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बऱ्याच वेळा गृहनिर्माण संस्थांचा या मुद्द्यावर वसुली दाखला फेटाळला जातो. तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की थकबाकीदाराकडून चक्रवाढ पद्धतीने व्याज आपल्याला आकारता येणार नाही. बऱ्याच संस्था या चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारत असल्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळला जातो. अर्ज करताना काही ठराविक मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. ते असे की तुम्ही जर पेनल्टी लावली असाल किंवा इंटरेस्ट लावला असाल तर त्याचा ठराव कधी झालेला आहे त्या ठरावाची प्रत तुम्हाला सोबत जोडावी लागेल. त्याबरोबर जी थकबाकी आपण मागतोय त्याचं मंथली डिटेल जे सभासदाला स्टेटमेंट देतो ती स्टेटमेंट तुम्हाला वसुली दाखल्याबरोबर जोडावी लागेल. आणि त्याच्यामध्ये वसुली दाखल्याची असलेली स्टेटमेंट आणि तुम्ही मागणी केलेल्या असलेल्या रकमेमध्ये काही फरक असता नये ही काळजी आपण घेणं आवश्यक आहे. ही जर आपण काळजी घेतली तर तुमचा वसुली दाखला बहुतांशी फेटाळला जात नाही. ह्याच्यात जर काही त्रुटी ठेवल्या तर कदाचित तो फेटाळला जाऊ शकतो, पण शक्यता फेटाळण्याच्या फार कमी असतात. कारण त्याची सूचना काही लोकांचं असं म्हणणं असतं की ह्या सुनावणी कशाला घ्यायला पाहिजे, तो थकबाकीदार आहे. मात्र आपली न्याय प्रक्रिया असल्यामुळे संधी देणं थकबाकीदाराला किंवा समोरच्या माणसाला संधी देणं आवश्यक आहे. त्यामुळे अशा प्रकारची संधी देऊन वसुली दाखल्यासाठी तुम्हाला अर्ज करता येतो. ही प्रोसेस केल्यानंतर जर तुम्हाला वसुली दाखला मिळाला तर त्याची पुढची प्रोसेस बऱ्याच लोकांना हे माहित नसतं की बऱ्याच लोकांचा समज असा असतो की वसुली दाखला मिळाला म्हणजे आपलं काम संपलं. वसुली दाखला त्या थकबाकीदाराला दिल्यानंतर आपली जबाबदारी संपली. वसुली दाखला मिळाल्यानंतर त्या सभासदाला दिल्यानंतर त्याने वसुलीची रक्कम भरली पाहिजे असं बऱ्याचशा सभा कमिटीचं किंवा सभासदांचं म्हणणं असतं. पण इथे आपली जबाबदारी संपत नाही किंवा तुमची रिकव्हरी वसूल केली जाते. त्यासाठी प्रोसेस अशी आहे की तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये जे रिकव्हरी ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडे हा प्रस्ताव तुम्ही वसुली दाखला जो आहे तो त्यांच्याकडे द्यायचा आहे. मॅनेजिंग कमिटीमध्ये ठराव करून शासनाने याच्यामध्ये काही आता बदल केले आहेत. 7-8 महिन्यापासून रिकव्हरीचे चार्जेस बदललेले आहेत. असा प्रस्ताव तुम्ही तुमच्या रिकव्हरी ऑफिसरकडे दिलात. मुंबईमध्ये मुंबई जिल्हा फेडरेशन आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणा जिल्हा फेडरेशन आहे, पुण्यामध्ये पुणे जिल्हा फेडरेशन आहे. आता सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या रिकव्हरीची सर्व कामं त्या जिल्ह्याच्या फेडरेशनला दिलेली आहेत. म्हणून आम्ही आता विनंती केली आहे सगळ्या जिल्हा उपनिबंधांना किंवा डेप्युटी रजिस्ट्रारना की तुम्ही वसुली दाखला देताना त्या वसुली अधिकार कुणाला दिलेले आहेत त्या संस्थेचं नाव टाकावं, म्हणजे लोक कन्फ्युज होणार नाहीत. लोकांना पुढे कुठे जायचं आहे ते नक्की कळेल. आणि त्याची बऱ्याच उपनिबंधकांनी ती सुरुवात केलेली आहे. असा तुम्ही वसुली अधिकाऱ्याकडे तुमचा हा वसुली दाखला दिल्यानंतर काही त्याचे चार्जेस आहेत, ते चार्जेस तुम्हाला भरावे लागतात. त्यामध्ये आता मला वाटतं फेब्रुवारी पासून किंवा जानेवारी पासून, माझ्या तारीख नक्की लक्षात नाहीये, शासनाने एक बदल केलेला आहे की रिकव्हरी ऑफिसर म्हणून किंवा रिकव्हरी ऑफिसरला जे तुम्ही चार्जेस भरणार आहात ते चार्जेस रिकव्हरी थकबाकीदाराकडून आपण वसूल करत होतो. मात्र आता नवीन नियमानुसार किंवा नवीन आलेल्या सर्क्युलर नुसार वसुली अधिकाऱ्याचा जो वसुली करण्यासाठी जो खर्च येणार आहे, ज्याला आपण अंमलबजावणी खर्च म्हणतो, तो अंमलबजावणी खर्च थकबाकीदाराकडून वसूल करता येणार नाही. तर तो कुठून वसूल करायचा आहे
तर त्यासाठी शासनाचं मत असं आहे की थकबाकीदाराकडून आपण काही ठिकाणी 21%, काही ठिकाणी 18%, म्हणजे 21% व्याज संस्था आकारतात, बरोबर आहे. आणि त्या व्याजातून त्यांनी अंमलबजावणीचा खर्च आहे तो व्याजातून भरावा, म्हणजे सभासदाला दुहेरी भुर्दंड, जो थकबाकीदार असतो त्याला दुहेरी भुर्दंड बसू नये किंवा पडू नये, ही त्यामागची भूमिका आहे. आणि सगळे जिल्हा फेडरेशनने त्याची जानेवारी पासून किंवा डिसेंबर पासून, मला नक्की तारीख माहित नाही, लक्षात नाही माझ्या, ती अंमलबजावणी त्या संदर्भात सुरू केलेली आहे. आता ह्याची प्रोसेस अशी आहे की एखाद्या रिकव्हरी ऑफिसरकडे तुम्ही दाखला दाखल केल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला तो नोटीस पाठवतो, जो थकबाकीदार असेल त्याला नोटीस पाठवतो. त्या नोटीस प्रमाणे त्याने भरलं तर ठीक आहे, नाही भरलं तर पुन्हा एकदा नोटीस पाठवतो. अशी 2 नोटीस पाठवल्यानंतर सुद्धा त्याच थकबाकीदाराने थकबाकी भरली नाही तर त्याला जप्तीची नोटीस पाठवतो. जप्तीची नोटीस पाठवून सुद्धा त्याने भरलं नाही तर अशी प्रॉपर्टी त्याला तात्पुरती जप्ती केली जाते, जप्ती करून ताब्यात घेतली जाते. माझं फिजिकली घेत नाही, कागदोपत्री जप्ती त्याला आपण म्हणतो, ती जप्ती केली जाते. आणि अशी जप्ती करून सुद्धा जर त्याने भरली नाही तर त्याची प्रॉपर्टी, मुवेबल प्रॉपर्टी किंवा इमुवेबल प्रॉपर्टी, जशी त्याची कॉस्टिंग असेल त्या पद्धतीने ती जप्त करून लिलाव करण्याची प्रोव्हिजन किंवा ते अधिकार रिकव्हरी ऑफिसरला, वसुली अधिकाऱ्याला आहेत. पण आपला अनुभव असा आहे की हाऊसिंग सोसायट्यांमध्ये ह्या लास्ट स्टेजला शक्यतो लोक जात नाहीत, दुसऱ्या स्टेजला वसुली होते. पण काही ठिकाणी ह्याच्या विरुद्ध अनुभव पण आहेत की त्याच्यामुळे थकबाकीदार ही कारवाई, अशी कारवाई, कडक कारवाई होत नसल्यामुळे थकबाकीदारांना त्याची भीती वाटत नाही, त्यामुळे ते टाळाटाळ करतात. आणि पदाधिकारी कमिटी आहे ती थोडीशी बॅकफुटवर जाते की अजून सुद्धा भरत नाही, कारण ही प्रोसेस त्यांना माहिती नसते. आमच्या ठाण्यामध्ये आम्ही आता गेल्या 6 महिन्यामध्ये 2 प्रॉपर्टी जप्त करून लिलाव केल्या आणि त्या मोठ्या 7-10 लाख रुपये रिकव्हरी अशा होत्या, त्या जप्त केल्यात. त्यामुळे अशी जर प्रोसेस झाली तर लोकांना त्याची माहिती कळेल. पण आपल्याकडे त्याचं प्रमाण फार कमी आहे, लोक तिथपर्यंत जाऊ इच्छित नाहीत, कारण आपण एकाच इमारतीत राहतो, एकाच बिल्डिंग मध्ये राहतो, जास्त हे नको, ही सुद्धा लोकांची भावना असते. पण या भावनेमुळे काही सभासद, थकबाकीदार त्याचा गैरफायदा घेतात आणि मग सभासदांमध्ये आपापसात भांडणं लागायला सुरुवात होतात. त्याची वसुली करत नाही, मग मी वसुली का भरू, त्याची अगोदर घ्या मग माझी करा. यासाठी या पदाधिकाऱ्यांनी ही काळजी घेणं आवश्यक आहे. थोडी रक्कम जरी झाली तरी त्याच्याकडून ह्या पद्धतीने रिकव्हरी करायला काही हरकत नाही. ठीक आहे. त्यात बऱ्याच ठिकाणी लोकांचा प्रश्न असा असतो की ह्या प्रक्रियेसाठी आपल्याला वकिलाची आवश्यकता आहे का? खरं म्हणजे यासाठी वकिलाची आवश्यकता तशी गरज नाही, पण आमच्या पदाधिकाऱ्यांना किंवा सभासदांना प्रत्येक वेळी जाण्यासाठी वेळ नसतो किंवा ते वेळ देऊ शकत नाही, कारण नोकरी करणारे असतात, बरोबर आहे. प्रत्येक वेळी ते आपला वेळ देऊ शकणार नाही. आणि दुसरा मुद्दा की त्यांना कायद्याची 100% माहिती नसते, कारण जो थकबाकीदार आहे तो वकील करून किंवा काही करून आपलं मत मांडू शकतो, प्रेशर आणू शकतो. सभासदांना ते माहित नसल्यामुळे वकील करावा लागतो. पण एखादा पदाधिकारी किंवा सभासद त्याने जर थोडासा जरा अभ्यास केला तर वकिलाची गरज असेल असं मला वाटत नाही. वकिलाच्या फी बद्दल, ह्याच्या रिकव्हरी बद्दल आता लोकांचे प्रश्न असे असतील की वकिलाची फी असते ती आपण सगळी रिकव्हर करू शकतो का थकबाकीदाराकडून, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. वकिलाची फी किती द्यावी याचं वसुली दाखल्यामध्ये नमूद केलेलं असतं, त्याच्यापेक्षा जास्त वकिलाची फी आपण वसूल करू शकत नाही. आलं का लक्षात? त्यामुळे ती एक अडचण आहे. त्यामुळे सभासदांनी हा मुद्दा, कारण काही वेळेला बऱ्याच मोठ्या प्रमाणात रक्कम वसुली साठी वकील घेतात आणि तेवढी सगळी वसुली दाखल्यामध्ये मेन्शन केली जात नाही किंवा ती 100% त्यांना मिळत नाही. त्यामुळे ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावी आणि वसुली दाखल्याची जी रक्कम असते व्याजासहित तेवढे वसूल करण्याचे अधिकार रिकव्हरी अधिकाऱ्याला आहेत. थँक्यू राणे सर, तुम्ही खूप छान माहिती दिली. थोडक्यात आता त्याचं हिंदी ट्रान्सलेशन असं आहे की रिकवरी अगर हमको करनी है, कारण बरेच मेंबर्स चॅट मध्ये देतात की हिंदी मध्ये बोला, तर अगर हमको रिकवरी करनी है तो किसी मेंबर का अगर 3 महीने से ज्यादा आउटस्टैंडिंग है
तो उसको नोटिस पहले सोसाइटी को देना है। जनरल बॉडी में भी आपको रेजोल्यूशन पास करना है कि उसके अगेंस्ट हम लोग ये जो सिंपल ये एक मेथड दिया हुआ है कोऑपरेटिव एक्ट में कि आपको किसी कोर्ट का इंटरवेंशन का जरूरत नहीं है, डेप्यूटी रजिस्ट्रार के पास जाके हम लोग ये रिकवरी सर्टिफिकेट लेके आ सकते हैं। तो किसी मेंबर का अगर 3 महीने से ज्यादा मेंटेनेंस बिल ओवरड्यू है तो सोसाइटी को रेजोल्यूशन पास करना है, मैनेजिंग कमेटी में रेजोल्यूशन पास करना है, उसको 2 नोटिसेस देने हैं, एक फाइनल नोटिस देना है और रिकवरी सर्टिफिकेट के लिए एप्लीकेशन आपको करना है। सीताराम राणे सर ने काफी अच्छे पॉइंट्स बताए कि अगर आपके पास रेजोल्यूशन जैसे आप सपोज 21% या 18% रेट ऑफ इंटरेस्ट आप चार्ज कर रहे हैं तो वो सिंपल इंटरेस्ट होना चाहिए। कंपाउंड इंटरेस्ट अगर सोसाइटी लगाती होगी तो वो केस में आपका सोसाइटी का रिकवरी सर्टिफिकेट जो है वो सोसाइटी के अगेंस्ट जा सकता है। इसमें जो कुछ भी मेंबर का लेजर वगैरह है वो सारा हमको उसके साथ अटैच करना होता है, अप टू डेट लेजर। और डिपार्टमेंट में जब हम लोग एप्लीकेशन करते हैं तो उसके बाद में वहाँ हियरिंग्स होती है रजिस्ट्रार के सामने, और हियरिंग्स में दोनों पार्टी को, बिकॉज इट सेड कि एक जुडिशियल प्रोसेस है तो दोनों को अपॉर्चुनिटी मिलनी चाहिए। तो जो अपना मेंबर है जिसके अगेंस्ट हम लोगों ने रिकवरी के लिए एप्लीकेशन डाला है तो वो मेंबर और सोसाइटी दोनों तरफ के रिप्रेजेंटेटिव्स वहां आर्ग्यू कर सकते हैं, रिटर्न सबमिशन हो सकता है, ओरल आर्ग्यूमेंट होता है और फाइनली उसका रिकवरी सर्टिफिकेट दिया जाता है। और रिकवरी ऑफिसर इसमें अपॉइंट होते हैं। तो रिकवरी ऑफिसर का भी जॉब क्या है, उन्होंने बताया कि सोसाइटी का जैसे रिकवरी सर्टिफिकेट इशू किया जाता है तो रिकवरी ऑफिसर के पास वो केस जाता है और रिकवरी ऑफिसर जो है फिर वो उसको कुछ राइट्स हैं कि वो जाके पहले उनसे बात कर सकता है, एक बार मिल सकता है, वर्बली उनको दे सकता है राइटिंग में कि ऐसा ऐसा आपका रिकवरी ड्यू है। जब्ती मीन्स आपका सीज भी हो सकता है, प्रॉपर्टी इमूवेबल मूवेबल प्रॉपर्टी आपका सीज हो सकता है। तो सिंबॉलिक पोजीशन जैसे हम लोग बोलते हैं तो सिंबॉलिक पोजीशन लिया जा सकता है जो सिर्फ ऑन रिकॉर्ड रहेगा। और फिर भी अगर मेंबर पैसा नहीं भरता है तो फिर उसका एक्चुअल लिलाव करने मीन्स ऑक्शन भी हो सकता है उसका प्रॉपर्टी का, मूवेबल और इमूवेबल प्रॉपर्टी। इतना अधिकार रिकवरी ऑफिसर का है। उसके बाद में सीताराम राणे सर ने ये भी क्लियर किया कि जो लीगल कॉस्ट है जैसे एडवोकेट, तो ये काम में एडवोकेट्स होना जरूरी नहीं है, सोसाइटी के मेंबर्स भी कर सकते हैं और इवन चार्टर्ड अकाउंटेंट्स भी इसको डिपार्टमेंट के सामने अपीयर कर सकते हैं। तो ये जो लीगल फीस सोसाइटी ने पे करी होगी कंसल्टेंट को देने के लिए, तो उसका जितना रिकवरी सर्टिफिकेट में मेंशन अमाउंट किया हुआ है रजिस्ट्रार ने, उतना ही अमाउंट वो मेंबर से रिकवर कर सकते हैं। ये भी एक अच्छा पॉइंट उन्होंने बताया है। और उन्होंने सेक्शन 101 जो पहले था और अभी जो महाराष्ट्र कोऑपरेटिव सोसाइटी एक्ट अमेंड हुआ है, हाउसिंग चैप्टर आया है, तो हाउसिंग चैप्टर नया हाउसिंग चैप्टर में वो 154B29 है। तो वो भी उन्होंने हमको ये क्लैरिफाई कर दिया है कि 101 में सारे जो अमाउंट्स है या आउटस्टैंडिंग के जो हेड्स थे वो सारे रिकवर नहीं कर पाती थी सोसाइटी, बट अभी जैसे रिपेयर फंड वगैरह जो है वो भी सोसाइटी रिकवर कर सकती है, स्पेसिफिकली मेंशन किया गया है। शिल्पा एक नवीन जी बदल आहे तो तुला सांगतो की पहिला MCS ऍक्ट मध्ये आपल्याला थकबाकीदाराला नोटीस पाठवत नाही तोपर्यंत त्याला थकबाकीदार आपण म्हणू शकत नव्हतो. आता त्याला बिल हेच नोटीस आहे असं, म्हणजे बिलामध्ये जी रक्कम त्याला एका महिन्याचं बिल पाठवलं ते नाही भरलं तरी तो थकबाकीदार होऊ शकतो. हा नवीन एक महत्वाचा बदल झालेला आहे, तो लक्षात घ्या. लक्षात आला का? लक्षात आलं का? हॅलो हॅलो हो नाही समजलं नाही काही. हॅलो काही समजलं नाही. आउटस्टँडिंग असलं. एक मिनिट सांगतो. हा बिल आउटस्टँडिंग असलं म्हणजे थकबाकीदार झाला का? येस. हा येस. अच्छा, मग ती नोटीस टाकायलाच लागते असं नाही. हो, नवीन नियमाप्रमाणे तसंच आहे. राणे सर तुमचा आवाज, राणे सरांचा आवाज नव्हता. ऐका राणे सर काय म्हणताय? ऐका सांगतो. प्रश्न विचारू नका, प्रश्न सगळ्यात शेवटी विचारायचे आहेत. थकबाकीदाराची व्याख्या बदललेली आहे. अच्छा. नवीन कायद्यानुसार पहिल्या जुन्या कायद्यामध्ये त्याला थकबाकीदार असल्याची तो थकबाकीदार गणला जात नव्हता. नवीन कायद्यामध्ये बिल जरी त्याने 3 महिने भरलं, जसे तुम्ही मंथली बिल देता सभासदांना, ते नाही की तो ऑटोमॅटिक थकबाकीदार होतो.
त्याला थकबाकीदार आहे म्हणून कळवण्याची गरज नाही, आवश्यकता नाही. शिल्पा, 101 मध्ये थोड़ा मैं ऐड करूँ इच्छुक यामध्ये. अभी जब रजिस्ट्रार के पास केस आते 101 के अंदर डिसाइड करने के लिए, तो ज्यादातर मैटर में सोसाइटी का रिकॉर्ड जो है प्रॉपर पर्सनल लेजर. शिल्पा मॅडम नाही आहेत का? हॅलो हॅलो, शिल्पा मॅडम नाही आहेत. शिल्पा मॅडम लॉगआउट झालेत बहुतेक. तो कोण लिव्ह झाले वाटतं ते. ठीक आहे, काहीतरी नेटचा प्रॉब्लेम असेल. ठीक आहे, तुम्ही चालू ठेवा सर. हा, ते चालते येतील, नेटचा प्रॉब्लेम असेल. ठीक है. तर प्रॉपर पर्सनल लेजर, जो पर्सनल लेजर रहता है मेंबर्स का, वो प्रॉपर मेंटेन होना बहुत जरूरी है. क्या होता है, नई कमेटी आती है तो टेक ओवर के टाइम में बहुत सारा रिकॉर्ड मिसप्लेस हो जाता है, पूरा रिकॉर्ड नहीं मिलता है. जब नई कमेटी आती है तो वहाँ ऑडिट रिपोर्ट के बेस पे वो ओपनिंग बैलेंस लिख के वो पर्सनल लेजर पूरा करते हैं. तो मेंबर का पर्सनल लेजर जो है वो पूरा 0 ओपनिंग बैलेंस के थ्रू होना चाहिए. हॅलो शिल्पा मॅडम. जी, आले, जॉईन झालेत का मॅडम? हो मॅडम, बोला तुम्ही. तुमच्या मग प्रश्नांचा जो असेल तो आपण शेवटी घेऊया मॅडम. एक मिनिट मी बाहेर गेले होते ऍक्च्युली. माझा प्रश्न राजेंद्र गायकवाड सर तुम्ही आहेत ना? हो, मी एक फक्त ऍडिशन करतोय राणे साहेबांनी सांगितलं त्यामध्ये. तर म्हणजे निबंध कार्यालयामध्ये बऱ्याच वेळा 101 प्रकरण निकाली काढण्यामध्ये खूप वेळ जातो. वेळ जाण्याचं कारण जे आहे बहुतांश म्हणजे माझ्या लक्षात आलेलं आहे कि संस्थेचा रिकॉर्ड जो पर्सनल लेजर जो होता है सोसाइटी का, वो प्रॉपर मेंटेन नहीं रहता. दूसरी बात, जो चार्जेस सोसाइटी लगाने चाहिए वो एज पर बायलॉज नहीं लगाती. एज पर बायलॉज लगाने के बजाय कोई सोसाइटी पर स्क्वायर फीट चार्जेस ये करते हैं. इंटरेस्ट जो है, इंटरेस्ट का प्रॉपर रिजोल्यूशन पास ना किया होने पर भी इंटरेस्ट चार्ज किया जाता है. और जो सॉफ्टवेयर आपको सोसाइटी यूज करती है, ज्यादातर सॉफ्टवेयर वो पद संस्था के सॉफ्टवेयर आपको प्रोवाइड किए हुए बहुत सारे, वो ऑटोमेटिकली कंपाउंडिंग इंटरेस्ट चार्ज करती है. अगर आपने जो दाखिल किया है 101, अगर उसमें कंपाउंडिंग इंटरेस्ट है, आपके मेंटेनेंस चार्जेस एज पर बायलॉज नहीं है, आपने वहाँ नोटिस खर्च या नॉन अकाउंटिंग चार्जेस 10% से ज्यादा लगाए, या प्रॉपर पर्सनल लेजर जो है, पर्सनल लेजर का फॉर्मेट बायोलॉज में दिया हुआ है, वो हाउसिंग फेडरेशन में उसके प्रिस्क्राइब फॉर्मेट में रजिस्टर मिलता है, वही फॉर्मेट में अगर आप मेंटेन करते हैं तो 2 या 3 हेयरिंग में डिसाइड होने में कोई दिक्कत नहीं. ज्यादातर 4 या 5 हेयरिंग वो डॉक्यूमेंट्स क्लियर करने के लिए लगते हैं, क्योंकि बार बार सोसाइटी को ये रिप्रेजेंट करने के लिए बोला जाता है कि आपका जो क्लेम है वो क्लेम एज पर बायोलॉज है, वो आप पहले एक कीजिए. तो रिक्वेस्ट ये रहेगी कि जो आप अगर एक से डाल रहे हो किसी मेंबर के अगेंस्ट, तो उसका पर्सनल लेजर प्रॉपर होना चाहिए. उसके जो चार्जेस आपने सोसाइटी ने लगाए वो एज पर बायोलॉज होने चाहिए, और उसको प्रॉपर नोटिस इशू किया बिफोर फाइलिंग ऑफ 101. सोसाइटी हैज टू इशू नोटिस अगेंस्ट टू द मेंबर regarding the filing of 101. So these are the some of the points society has to be concerned while filing the 101. अभी होता क्या है, आप सोसाइटी क्लेम करते 2 लाख का, उसमें से फाइन रहता है 50,000 रुपए, नॉन अकाउंटिंग चार्जेस 25,000 रुपए समथिंग, दैट इज नॉट एज पर द बायलॉज. और आपको जो स्टैम्प ड्यूटी, जो मुद्रांक जो भरना पड़ता है, वो पूरे अमाउंट पे भरना पड़ता है. तो जो अमाउंट जो आपने एज पर बायलॉज नहीं चार्ज किए, तो ऑटोमेटिकली रजिस्टर उसका सर्टिफिकेट नहीं इश्यू करेगा, तो वो तो अमाउंट भी नहीं मिलेगी. उसके ऊपर जो आपने स्टैम्प ड्यूटी 101 के फाइल करने के टाइम जमा की, वो भी आपका सोसाइटी लॉस होगा. तो आप प्रॉपर, अगर इसमें क्रूशियल पॉइंट जो है वो पर्सनल लेजर है. पर्सनल लेजर आप शुरू से लेके एंड तक आप हर एक मेंबर का प्रॉपरली मेंटेन करेंगे, तो 101 डिसाइड होने में 3 हियरिंग से ज्यादा हियरिंग नहीं लगेगी. That's
दैट मीन्स 101 का अगर आपको एप्लीकेशन करना है तो इवन राजेंद्र गायकवाड़ सर भी वही पॉइंट रेज कर रहे हैं कि आपका जो इंटरेस्ट आप लगा रहे हैं वो सिंपल इंटरेस्ट होना चाहिए। बहुत सारी सोसाइटीज को पता संस्था क्रेडिट सोसाइटी का सॉफ्टवेयर दिया जाता है जो वेंडर आप सिलेक्ट करते हैं, तो उसमें नॉर्मली कंपाउंड इंटरेस्ट तो वो अलाउड नहीं है और इसीलिए सोसाइटी का क्लेम पास नहीं हो सकता है। और मेंबर्स का जो लेजर है वो अप टू डेट लेजर हेलो शिल्पा मैडम। तो मेंबर का जो लेजर है, पर्सनल लेजर है, वो भी अप टू डेट होना चाहिए और वो भी डिपार्टमेंट को एप्लीकेशन के साथ सबमिट होना चाहिए। जैसे फिर कोई चार्जेस है, एनओसी चार्जेस या कोई फाइन्स वगैरह, ये अगर आपने एक्स्ट्रा लगाया तो ये सोसाइटी के अगेंस्ट जा सकता है। ये क्लेम, ये पॉइंट राजेंद्र गायकवाड़ सर भी बोल रहे हैं। और मैक्सिमम 3, 4 या 5 हियरिंग्स में अपना केस 101 का खत्म हो सकता है। आता मी परत सीताराम राणे सर तुमच्याकडे परत रिकव्हरीवरती फक्त एक हे घेऊ इच्छिते की रिकव्हरीसाठी ऑर्डर, रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू झालंय, रजिस्ट्रारने रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू झालंय, तर त्याच्यानंतर सोसायटी किंवा मेंबर, म्हणजे समजा दॅट रिकव्हरी सर्टिफिकेट इज अगेन्स्ट द सोसायटी और इट इज अगेन्स्ट द मेंबर, सो वेदर अ सोसायटी और मेंबर कॅन गो इन अपील और रिव्हिजन, त्याच्यावर थोडंसं मार्गदर्शन करा प्लीज. दोघांनाही सोसायटीच्या विरोधात सोसायटी अपील करू शकते, काही अडचण नाही. आणि जो थकबाकीदार असेल तो सुद्धा अपील करू शकतो. मात्र अपील करण्यापूर्वी रिकव्हरी सर्टिफिकेट जी अमाऊंट आहे त्याच्या 50% अमाऊंट त्याला सोसायटीकडे भरावी लागेल. ती भरल्यानंतरच अपील करू शकतो. तोपर्यंत अपील केलं तरी अलाव केलं जाणार नाही. हा, म्हणजे अपील 50% अमाऊंट म्हणजे सोसायटीकडे कमीत कमी ऍटलीस्ट 50% रिकव्हरी सोसायटीची होते जर समोरचा अपोनंट आपला जो मेंबर आहे तो जाऊ शकतो. आणखीन एक मुद्दा आहे सर याच्यामध्ये, हा, सो म्हणूनच हाऊसिंग सोसायटी ऍक्च्युअली दे शुड गो फॉर द रिकव्हरी सर्टिफिकेट बिकॉज नॉर्मली ओनली ऑडिटर्स आर पॉइंटिंग आउट that recovery is not being done years together, the 10 years 15 years members are there with the overdues or outstanding amount. So society, and it is a responsibility of the managing committee actually to see that they will initiate 101. There is no option, barobar. It is not that when they want they can take the action. It is mandatory and compulsory for the managing committee member. It is one of their responsibility to see that ki outstanding जे त्याचा recovery होईल, because if recoveries are not happening तर कॅश फ्लो मध्ये प्रॉब्लेम होतो. म्हणजे जिथे 10 लोकांनी पैसे नहीं दिले, 10 मेंबर्स आर नॉट पेइंग और 90 मेंबर्स आर पेइंग, तो 90 मेंबर्स पे उसका बर्डन आ जाता है सोसाइटी के मेंटेनेंस का. तो इसीलिए हाउसिंग सोसाइटी के कमिटी मेंबर्स को देखना है कि उनको ये रिकवरी सर्टिफिकेट के लिए एप्लीकेशन डालना है. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये लीगल एक्सपेन्सेस आपण पॉइंट केला. नाउ सपोज इफ देयर इज अ रिकवरी सर्टिफिकेट व्हिच इज बीइंग पास्ड a few years ago, some 5 years or 6 years पहले रिकवरी सर्टिफिकेट पास किया है, बट नो रिकवरी ऑफिसर हैज कम टू दी सोसायटी और देयर इज नो रिकवरी हॅपनिंग, झालंच नाहीये रिकवरी, तर त्या केस मध्ये फेडरेशनचा ह्याच्यात काही रोल आहे का, किंवा सोसायटीने कोणाला अप्रोच करायचं, कारण सोसायटीला रिकवरी ऑफिसर पण कोण आहे ते माहिती नाहीये, तर त्या केस मध्ये तुम्ही काय गाईड कराल सर? नाही, बरोबर आहे की पहिल्यांदा आपल्या ग्रामीण बँकेकडे रिकव्हरी होती, पण ती बंद झाल्यानंतर सगळ्या जिल्हास्तरीय जी फेडरेशन्स आहेत त्यांना रिकव्हरीचे अधिकार शासनाने दिलेले आहेत. संपूर्ण मुंबई सबअर्बन साठी मुंबई जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे रिकव्हरी ऑफिसर्स आहेत, त्यांच्याकडे तुम्ही अर्ज करू शकता. ठाण्यातले लोक असतील तर ठाणा जिल्हा हाऊसिंग फेडरेशनला तसे अधिकार दिलेले आहेत. आणि एकदा रिकव्हरी सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुम्ही 15 वर्षापर्यंत ती रिकव्हरी करू शकता. म्हणजे 15 वर्षापूर्वीचा तुमचा दाखला असेल, आता त्याने रिकव्हरी झाली नसेल तर तो सुद्धा तुम्ही आता रिकव्हर करू शकता. पण मग त्याच्यामधली जी रिकव्हरीची अमाऊंट असेल, आता समजा मी 10 वर्षांनी अप्रोच केलं हाऊसिंग फेडरेशनला आणि माझ्याकडे 50,000चं रिकव्हरी सर्टिफिकेट होतं आणि आता त्या माणसाचं आउटस्टँडिंग 5 लाखाच्या वर गेलंय, तर किती रिकव्हरी त्याची होईल? नाही, त्याची रिकव्हरी सर्टिफिकेटवर असणारी अमाऊंट, ज्या वसुली फिगरचा दाखला दिलेला आहे, वसुली रकमेचा दाखला दिलेला आहे, तेवढी रक्कम प्लस जर वसुली दाखल्यामध्ये इंटरेस्ट घ्यायचा मेन्शन केलं असेल वसुली होईपर्यंत, तर आतापर्यंतचा इंटरेस्ट जे व्याज आहे त्या व्याजाची रक्कम रिकव्हर होऊ शकते. लक्षात आलं का? रिकव्हरी दाखल्यावर असलेली रिकव्हरीची वसुलीची रक्कम आणि त्यावरील इंटरेस्ट
एवढंच तुम्हाला मिळेल. की आपण रिकव्हरी सर्टिफिकेट घेतल्यानंतर रिकव्हरी होईपर्यंत जर त्या सभासदाने त्या पिरियडचा मेंटेनन्स भरला नाही, तो सुद्धा वसूल करावा असं लोकांना वाटतं, पण तसं नाही. वसुली दाखल्यावर जेवढी रक्कम असेल तेवढी रक्कम व्याजासहित वसूल होण्यापर्यंत वसूल करता येईल. व्हेरी गुड. हाँ, कळलं. म्हणजे ओल्ड रिकवरी सर्टिफिकेट आपल्याकडे असेल, इफ वी आर हैविंग ओल्ड रिकवरी सर्टिफिकेट हमको 5 साल पहले मिला है और अभी तक अगर उसका रिकवरी नहीं हुआ है, तो मैंने सर को वही क्वेश्चन किया कि हम लोग किसको अप्रोच कर सकती है सोसाइटी. तो सीताराम राणे सर हमको ये एडवाइस कर रहे हैं कि इन दैट केस आप लोकल, आपका जो हाउसिंग फेडरेशन है, जैसे मुंबई में मुंबई डिस्ट्रिक्ट हाउसिंग फेडरेशन है, थाना में थाना डिस्ट्रिक्ट हाउसिंग फेडरेशन है, तो हम लोग फेडरेशन को वो रिकवरी सर्टिफिकेट लेके अप्रोच कर सकते हैं कि ये हमारा रिकवरी सर्टिफिकेट है जिसका रिकवरी पेंडिंग है. तो रिकवरी सर्टिफिकेट का जितना रिकवरी सर्टिफिकेट में अमाउंट है उतना ही रिकवर कर सकते हैं. और अगर रिकवरी सर्टिफिकेट बोलता है कि आउटस्टैंडिंग अमाउंट प्लस इंटरेस्ट, तो टिल डेट जिस दिन आपने हाउसिंग फेडरेशन को अप्रोच किया तो उसका रिकवरी जो होगा वो रिकवरी सर्टिफिकेट का अमाउंट प्लस उसका जो एक्यूमुलेटेड इंटरेस्ट होगा वो अमाउंट पे उतना रिकवर कर सकते हैं. और जो नया अमाउंट ऐड हुआ होगा वो मेंबर का, वो हम लोग वो रिकवरी सर्टिफिकेट के थ्रू रिकवर नहीं कर सकते. ये पॉइंट सीताराम राणे सर यहाँ हमको कन्फर्म कर रहे हैं. आता मी राजेंद्र गायकवाड सर, तुम्ही आहेत का ऑनलाईन सर? हो. हा, बरं सर. आता ऍडमिनिस्ट्रेटर रिलेटेड मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे कि जेव्हा करते हो एज अ रजिस्ट्रार, आप कब अपॉइंट करते हो और क्या उसका रोल है. तर आता याच्यामध्ये मला प्रश्न असा आहे की ऍक्च्युअली प्रोसेस काय, की समजा तुम्ही मला ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून अपॉइंट केलं, आय एम अपॉइंटेड एज अ ऑथराइज्ड ऑफिसर ऑफ अ हाउसिंग सोसायटी. So what is that I am supposed to do? What is the process after I receive a letter or appointment letter from the registrar that I need to go to that society as an authorized officer? आणि त्याला किती मानधन असतं आणि ते मानधन त्याला कसं दिलं जातं आणि त्यांनी काय करायला पाहिजे, म्हणजे हँडओव्हर घ्यायला लागतो का त्याला हाऊसिंग सोसायटी कडून? मग सोसायटी समजा मॅनेजिंग कमिटी त्याला बुक्स वगैरे देत नसेल तर काय करायचंय, त्याला काय प्रोसेस फॉलो करायची आहे, तेवढं जरा सर सांगा. इफ यू कॅन गाईड हाऊ ही हॅज टू टेक द चार्ज ऑफ द सोसायटी. नाही, सध्या बहुतांश संस्थेवर संचालक मंडळाने राजीनामा दिला किंवा संचालक अपात्र झाले काही कारणानुसार, डायरेक्शनचं पालन केलं नाही किंवा इतर कारणासाठी जर अपात्रता येत असेल तर त्या केसमध्ये आपण ऍडमिनिस्ट्रेटरची किंवा प्राधिकृत अधिकारी नियुक्त करतो. जनरली प्राधिकृत अधिकारी जो ज्वाइंट रजिस्ट्रार ने पैनल किया हुआ, गवर्नमेंट ने पैनल किया हुआ, पैनल के में से किसी एक का नाम अब एज ऑथराइज्ड ऑफिसर अपॉइंट कर सकते हैं. ऑथराइज्ड ऑफिसर अपॉइंट झाल्यानंतर दे हॅव टू टेक चार्ज फ्रॉम द वर्किंग मॅनेजिंग कमिटी, प्रीवियसली मॅनेजिंग कमिटी, पोजीशन ऑफ द रिकॉर्ड्स एंड बुक्स ऑफ अकाउंट्स फ्रॉम द मैनेजिंग कमिटी. अभी क्या बहुत बार क्या होता है कि मैनेजिंग कमिटी वो चार्ज देती नहीं है, तो उसके पुलिस कार्रवाई करके तहसीलदार को अप्लाई करके वो पुलिस कार्रवाई करने के बाद वो एडमिनिस्ट्रेटर व ऑथराइज्ड ऑफिसर वो बुक्स ऑफ अकाउंट का चार्ज ले सकता है. उसके बाद he has to write to the bank, concerned bank, to change the name of the account. Instead of chairman, secretary, administrator has to take the charge of the bank account. बैंक अकाउंट एंड बुक्स ऑफ रिकॉर्ड का चार्ज लेने के बाद जो कमिटी के जो भी अधिकार है वो सब अधिकार एडमिनिस्ट्रेटर को मिल जाते हैं, प्रोवाइडेड जो पॉलिसी डिसीजन है वो पॉलिसी डिसीजन कोई भी एडमिनिस्ट्रेटर और ऑथराइज्ड ऑफिसर वो खुद नहीं ले सकता है. अगर कोई इमरजेंसी पॉलिसी डिसीजन लेना है तो ही हैज टू गो बिफोर द जनरल बॉडी, टेक द कॉल फ्रॉम द जनरल बॉडी रिगार्डिंग दैट पर्टिकुलर इशू, whether there is any emergency issues which have to work upon it. तो ऑथराइज्ड ऑफिसर जो है वो सिर्फ रूटीन जो काम है, डेली बेस का जो काम है वही करना है. बाकी जो मेजर अगर कोई पॉलिसी डिसीजन लेना है, किसी को मेंबर बनाना है, किसी को डिसमेंबर करना है या कोई मेजर रिपेयर वर्क्स करना है, ऐसे कोई काम ऑथराइज्ड ऑफिसर खुद के अधिकार में नहीं कर सकता है. अगर वो जनरल बॉडी उसके ऊपर कोई रेजोल्यूशन पास करती है तो देन ऑथराइज्ड ऑफिसर कैन गो अहेड. तो अभी ज्यादा तो दिक्कत ये आती है कि ऑथराइज्ड ऑफिसर अपॉइंट करने के बाद उसको बहुत सारा रेगुलर चार्ज नहीं मिलता है.
चार्ज मिलने के लिए वो तहसीलदार को यहाँ एप्लीकेशन करना पड़ता है। उसके बाद वो तहसीलदार has to appoint any officer not below the rank of PSI. Then PSI will take the possession of the record from the previous managing committee and he can hand over to the administrator. उसके लिए ज्यादा टाइम जाता है और वो चार्ज लेने के बाद जो रूटीन काम है वही उसे करना है। उसके बाद सोसाइटी का फिर से इलेक्शन लेके जो नई कमेटी आएंगी उसको वो हैंड ओवर करना है। फिलहाल अभी जो है एक्ट के जो सुधार हुए उसके ऊपर एडमिनिस्ट्रेटर का रोल बहुत ही लिमिटेड किया है। सिर्फ टाइम बीइंग उसने जब तक मैनेजिंग कमेटी फॉर्म नहीं होती तब तक ही उसने रूटीन जो काम है लुक आफ्टर वही करना है। थँक यू सर। म्हणजे बेसिकली तुम्ही म्हणताय की इफ एडमिनिस्ट्रेटर जब अपॉइंट करता है रजिस्ट्रार तो वो पैनल एडमिनिस्ट्रेटर होना चाहिए। और हमको क्वेश्चंस भी आ रहे हैं कि पैनल में सीएस रह सकते हैं क्या? तो यस, एडमिनिस्ट्रेटर का पैनल डिपार्टमेंट का नोटिफिकेशन आता है और सीएस कैन आल्सो बी देयर इन द पैनल। एडमिनिस्ट्रेटर के पैनल में आप आ सकते हो। तो जो पैनल में बंदा है जिसका नाम पैनल ऑफ एडमिनिस्ट्रेटर में है उसको नॉर्मली रजिस्ट्रार्स अपॉइंट करते हैं और फिर उनका जो काम है उनको जैसे सर ने बताया कि उनको वर्किंग कमेटी से उनको चार्ज टेक ओवर करना है। और अगर सपोज वर्किंग कमेटी चार्ज नहीं दे रही है, बुक्स ऑफ अकाउंट्स हैंड ओवर नहीं कर रही है, तो वो भी सर ने हमको बता दिया कि हमको तहसीलदार ऑफिस से हमको चार्ज लेना पड़ेगा उनको अप्रोच करके। और इवन ऑफिशियल नॉट बिलो द रैंक ऑफ पुलिस दे कैन आल्सो असिस्ट इन गेटिंग द चार्ज फ्रॉम द एडमिनिस्ट्रेटर और फ्रॉम द सोसाइटी। और एडमिनिस्ट्रेटर जो है ये हमको राजेंद्र गायकवाड़ सर डीडीआर हमको ये बताना चाहते हैं कि एडमिनिस्ट्रेटर का जो रोल है वो बहुत लिमिटेड रोल है। तो जो मेजर पॉलिसी डिसीजंस है, जैसे सपोज एडमिनिस्ट्रेटर आया और उसको मेजर रिपेयर्स का काम निकाला है या कन्वेंस का कुछ है या रीडेवलपमेंट का, तो ये काम वो एडमिनिस्ट्रेटर नहीं कर सकते या ऑथराइज्ड ऑफिसर नहीं कर सकते हैं। वो सिर्फ नॉर्मल रूटीन काम के लिए उनका अपॉइंटमेंट हुआ होता है। तो अगर कुछ मेजर रिपेयर्स या इमरजेंसी के लिए अगर कुछ करना है, खर्चा करना है, तो उनको जनरल बॉडी का अप्रूवल लेना मैंडेटरी है। ये हमको राजेंद्र गायकवाड़ सर ने बहुत अच्छी तरह से समझा दिया है कि रूटीन काम करने के लिए एडमिनिस्ट्रेटर है। और एडमिनिस्ट्रेटर का एक मानधन भी ऑर्डर में मेंशन किया होता है, वो मानधन भी सोसाइटी से मिल सकता है। और जो पैनल में है ऑथराइज्ड ऑफिसर उनको ही अपॉइंट किया जा सकता है। ये भी पॉइंट उन्होंने हमको ठीक तरह से बता दिया है। आता मी थोडंसं सीताराम राणे सरांकडे येईन। सर आहेत का तुम्ही? हो हो हो, सीताराम राणे सर, हा, आपल्याला सर आपण एक प्रश्न असा आहे की डिफॉल्टरचं डेफिनेशन काय आहे? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डिफॉल्टर अँड देन वेदर डिफॉल्टर कॅन कंटेस्ट द इलेक्शन। आणि याच्यामध्ये बिल्डरचे जे ड्यूज आहेत, तो रिकवरी सर्टिफिकेट हम लोग जब एप्लीकेशन डालते हैं तो बिल्डर का जो ड्यूज रहेगा, तो क्या हम लोग वो बिल्डर का ड्यूज जब सोसाइटी फॉर्म नहीं हुई थी उसके पहले का बिल्डर का ड्यूज भी हम लोग रिकवरी सर्टिफिकेट में ले सकते हैं क्या? हमको रिकवरी सर्टिफिकेट मिलेगा क्या? तो डिफॉल्टर का डेफिनेशन क्या है? डिफॉल्टर इलेक्शन कंटेस्ट कर सकते हैं क्या और बिल्डर्स का ड्यूज उसमें ले सकते हैं क्या हम लोग? हे त्यांचे प्रश्न आहेत। ओव्हर टू यू सर, सीताराम राणे सर। सांगतो। ह्याच्या अगोदर एक मुद्दा गायकवाड साहेब बोलले ना, त्याविषयी जरा फक्त एक थोडासा त्याच्यामध्ये आता या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये थोडासा बदल केलेला आहे, तो मी तुम्हाला सांगतो। बऱ्याच गृहनिर्माण संस्थांमध्ये ऍडमिनिस्ट्रेटर आपण प्रवास बंद आहे, तुमचा आवाज ब्रेक होतोय सर। कोणाचा? माझा? हो सर, थोडं लांबून बोला सर। तर आता या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये काही ऍडमिनिस्ट्रेटर सोसायटीमध्ये जाऊ शकत नाहीयेत आणि त्यामुळे डे टू डे कामं करू शकत नाहीयेत। आणि अशा वेळी सोसायटीना बऱ्याच प्रकारे अडचण येते। तर त्यावेळी एक त्यासाठी एक सूचना आलेली आहे अशी की अशा सोसायटीमध्ये जर प्राधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली असेल तर 60% जास्त सभासदांनी अर्ज करावा संबंधित उपनिबंधकांकडे आणि त्या अर्जामध्ये तिघांची नावं सुचवावी। जसं आता गायकवाड साहेबांनी सांगितलं, प्रशासकीय मंडळ तिघांची नावं सुचवावीत, मात्र ती मागच्या कमिटीमध्ये किंवा तक्रारदार नसावेत ही काळजी घेऊन जर केली तर त्यांची कमिटी नेमली जाईल। हा या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये आणि जनरल सुद्धा जसं गायकवाड साहेबांनी सांगितलं की शक्यतो ऍडमिनिस्ट्रेटर सोसायटीमध्ये येऊ नये याची दक्षता घ्यावी।
आणि जर अशीच काही दक्षता घ्यावी. कारण बऱ्याच वेळेला सभासदांच्या आपापसातल्या वादामुळे कमिटी आणि सभासद यांच्यातल्या मतभेदामुळे काही आमचं ऍज ए हाऊसिंग फेडरेशनचा अध्यक्ष म्हणून माझं असं मत आहे की सोसायटीमध्ये ऍडमिनिस्ट्रेटर येऊ नये याची काळजी सभासदांनी घ्यावी. आणि असा एखादा प्रसंग आला तर ऍडमिनिस्ट्रेटर नेमण्यापेक्षा स्वतःच्या सोसायटीतले चांगली 3 माणसांची नावं उपनिबंधकाला कळवावीत अशी काही वेळ आली तर, आणि सोसायटीतल्या सभासदांचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी नेमून घ्यावी. आता तुम्ही सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर देतो मी की डिफॉल्टरची व्याख्या नवीन कायद्यामध्ये, तुम्ही लाईव्ह नव्हता, मी सांगितली नवीन कायद्यामध्ये जे प्रकरण आहे हाऊसिंग त्याच्यामध्ये डिफॉल्टरची व्याख्येमध्ये थोडासा बदल केलेला आहे. पहिली एमएससी ऍक्ट मध्ये सहकारी संस्था अधिनियमांमध्ये असं होतं की सभासदाला नोटीस थकबाकीदाराची नोटीस देत नाही तोपर्यंत तो थकबाकीदार होत नाही. मात्र नवीन कायद्यात झालेल्या बदलामुळे त्याचं बिल हेच नोटीस असं समज नाही, त्याला बिल दिलं आणि ते भरलं नाही तरी तो डिफॉल्टर होऊ शकतो, त्याला त्याची गरज नाही. हा मुद्दा. आणि काय प्रश्न होता तुमचा? इलेक्शन साठी तो डिफॉल्टर झाल्यानंतर इलेक्शन साठी कंटेस्ट करू शकतो का? नाही, डिफॉल्टर कुठल्याही संस्थेचा, कुठल्याही सहकारी संस्थेचा डिफॉल्टर असेल तर तो निवडणूक लढवू शकणार नाही. एक लक्षात घ्या, कुठल्याही सहकारी संस्थेचा म्हणतोय मी, म्हणजे तुमच्या बँकेचं इलेक्शन असेल आणि तो हाऊसिंग सोसायटीचा थकबाकीदार असेल सभासद तर तो इलेक्शन लढू शकणार नाही. लक्षात आलं? बरोबर. हा, बरोबर. कुठल्याही हा शब्द महत्वाचा आहे, कुठल्याही सहकारी संस्थेचा तो थकबाकीदार नसावा. पुढे आणखीन काय? बरोबर. आणखीन एक प्रश्न, हा, बिल्डर्स ड्यूज म्हणजे आपली सोसायटी फॉर्म व्हायच्या आधी बिल्डर जे मेंटेनन्स वगैरे घेतात ते आपण रिकव्हरी सर्टिफिकेट मध्ये ऍड करू शकतो का? नाही, सोसायटी रजिस्टर झाल्यानंतरची काही देणी असतील तेवढीच तुम्ही रिकव्हरी करू शकता. सोसायटी नोंदणी व्हायच्या अगोदरचे कुठलेही ड्यूज थकबाकी तुम्ही रिकव्हरी करू शकणार नाही. ते करण्याचे अधिकार या ऍक्ट मध्ये नाहीत. मुळात सहकारी कायदा जो आहे हा कायदा संस्था नोंदणी झाल्यानंतर तो त्या संस्थेला लागू अस्तित्वात येतो. त्यामुळे पूर्वीचं जे आहे ते त्यासाठी सहकार न्यायालय किंवा इतर कुठल्या दिवाण न्यायालयामध्ये वसूलीसाठी प्रयत्न करावे लागतील. मागाशी राणे साहेबांनी सांगितलं की आता ऍडमिनिस्ट्रेटर बऱ्याच ठिकाणी येऊ शकत नाही लॉकडाऊन असल्यामुळे. तर सेम असेच आमच्या ऑफिस संबंधित 2-3 विषय असे होते. आम्ही मेलवर सभासदांचे अर्ज घेतले संस्थेच्या बहुतांश सभासदांच्या विनंतीवरून. कारण ही पण काळजी घ्यावी लागते, ज्यावेळेस आपण प्राधिकृत अधिकारी मंडळ नियुक्त करतो सभासदांचं त्यावेळेस बऱ्याच संस्थेमध्ये 2 किंवा 3 गट असतात. त्यावर कुठल्या तरी एका गटाचं ऐकून जर 3 लोकांची नियुक्ती केली तर परत त्याचा काय फारसा परिणाम होत नाही. त्यामुळे जनरली 50% लोकांनी सजेस्ट केले 3 नावं की त्या लोकांचं प्राधिकृत अधिकारी मंडळ नेमणं सोपवत. असे मेलवर 2 अर्ज घेऊन आम्ही त्या ठिकाणी प्राधिकृत अधिकाऱ्याऐवजी संस्थेच्या सभासदांचं प्राधिकृत अधिकारी मंडळ लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये पण नेमलं आहे, जेणेकरून संस्थेचं दैनंदिन कामकाज थांबू नये म्हणून. सहकारी संस्थेचं व्यवस्थापन हे कायदेशीर पेक्षा मानसिक जास्त आहे. म्हणजे कायदेशीर आहे, जर त्याला मानसिक म्हणजे कायदा हा तुम्ही त्याला काय सायकोलॉजिकल अँगलने जर तुम्ही युज केला तो जास्त प्रभावी त्याचा होऊ शकतो. कारण बऱ्याच वेळा कायदा हा प्रत्येक गोष्टीला सोल्युशन होऊ शकत नाही. शेवटी घरातले 4 लोक एकत्र असतील तरी त्यांच्यामध्ये वाद होतात. त्यावेळेस संचालक मंडळाची जास्त मोठी जबाबदारी असते की त्यांनी बऱ्याच गोष्टीकडे काही दुर्लक्ष करणं आणि पुढे चालणं हा त्यातून मार्ग आहे. प्रत्येक गोष्टीला आपण जर कायदेशीर उत्तर शोधत बसलो तर मग ते सर्व सभासदांसाठी पण आणि संचालक मंडळासाठी सुद्धा ते थोडस त्रासदायक गोष्टी होऊन जातात. आणि मी तर असं म्हणतो सहकार खातं ही युगवर चालू आहे. युग जर नसेल तर सहकार खात्याचं काही काम राहणार नाही. शिल्पा मॅडम, नाही आता ऍक्च्युली सर तुम्ही खरं लॉकडाऊन मध्ये पण सगळेजण तुम्ही वर्क फ्रॉम होम करताय आणि डिपार्टमेंटला खरंच म्हणजे तुम्ही एक स्ट्रॉंग एक्सटेंडेड आर्म आहात आपल्या गव्हर्नमेंट मशिनरीचा. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सॅल्यूट करतो आम्ही. आता फक्त एक ऍडमिनिस्ट्रेटर रिलेटेड आणखीन एक प्रश्न आहे की ऍडमिनिस्ट्रेटरची जेव्हा ऑर्डर आपण काढतो तर ती ऑर्डर आपण त्याला चॅलेंज करू शकतो का? म्हणजे आता समजा एखादी ऍडमिनिस्ट्रेटरची ऑर्डर तुम्ही पास केली ऍज अ रजिस्ट्रार तर ती सोसायटी त्या ऑर्डरला किंवा दुसरी पार्टी जे त्याच्या अगेन्स्ट आहे समजा एक्झिस्टिंग कमिटी तर ते त्याला चॅलेंज करू शकतात का? निश्चित निबंधक कार्यालयाने
हा, निबंधक कार्यालयाने इश्यू केलेलं आहे कुठलीही ऑर्डर, कुठलंही पत्र, कोणतंही सर्क्युलर एक 10 हे मिनिटं मीटिंग चालू आहे. कायद्यानुसार ते चॅलेंजेबल आहे. त्यांना विभागीय सहनिबंधक यांच्याकडे आपण नाही, अपील हा, किंवा रिव्हिजन त्या दाखल करू गोष्टी तिकडे शकता. नाही वरती. निबंधक कार्यालयाचं कोणतंही का पत्र गाडीत हे काय? अंतिम निश्चित नसतं. ते रिव्हिजेबल किंवा बरोबर, ठीक त्याला आहे. अपीलचे बोल, प्रोव्हिजन आहे बोल. कायद्यामध्ये. बर, म्हणजे आपण ते चैलेंज करू शकतो. डिविजनल ज्वाइंट रजिस्ट्रार के यहाँ हम लोग अगर एडमिनिस्ट्रेटर का ऑर्डर किसी को चैलेंज करना है तो हम लोग वो ऑर्डर चैलेंज कर सकते हैं. आता माझा प्रश्न, तसं सगळे प्रश्न सीताराम राणे सरांना झालेले आहेत. सरांनी 101 आणि रिकव्हरी बद्दलची खूप छान माहिती दिलेली आहे. राजेंद्र गायकवाड सरांना आणखीन एक प्रश्न असा आहे. गायकवाड सर. हा, गायकवाड सर. हा आहे, बोला बोला मॅडम, येतोय आवाज येतोय. हा, तर आता ऍडमिनिस्ट्रेटर जो आहे किंवा ऑथराइज्ड ऑफिसर जो आहे, आता आपल्याकडे इलेक्शन जे आहे कनेक्टिव्हिटी इश्यू आहे. इलेक्शन जे आहे, इलेक्शन सोसायटीज मध्ये हे सस्पेंडेड आहेत जून पर्यंत. तर आता जे ऍडमिनिस्ट्रेटर आपल्याकडे अपॉइंट केलेले आहेत त्यांना अपॉइंट झाल्यानंतर त्यांचं काम हे इलेक्शन करून नवीन कमिटी प्रस्थापित करण्याचं असतं. तर त्या केसमध्ये तुम्ही काय ऍडवाइस कराल? सध्याची लॉकडाऊन स्थिती किंवा कोविड-19 आणि त्याच्यामुळे आता हा लॉकडाऊन वाढेल किंवा किती होईल आपल्याला माहिती नाहीये. तर इलेक्शन्स ते कंडक्ट करू शकतात का? ह्याच्यावरती थोडंसं करा. आणि किती दिवस मॅक्झिमम ऍडमिनिस्ट्रेटर सोसायटीवरती राहू शकतो? म्हणजे 6 महिने, 9 महिने, किती एक्सटेन्शन त्याला अलाउड आहेत? एवढं फक्त जरा सांगा सर. गायकवाड सर. ऍडमिनिस्ट्रेटरची मुदत तर 9 महिन्याच आहे. परंतु आज जर इलेक्शन कुठल्या कायदेशीर कारणास्तव होत नसतील, कारण आता शासनानेच जून पर्यंत सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकीला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे इच्छा असेल तरीच ऍडमिनिस्ट्रेटरची इच्छा असेल तर ते निवडणूक कंडक्ट करू शकत नाही. त्यामुळे जो पण निवडणूक होत नाही तोपर्यंत ऍडमिनिस्ट्रेटरने तिथं कामकाज करणं अपेक्षित आहे. ज्यावेळेस शासन इलेक्शन बाबत नव्याने काही गाईडलाईन्स किंवा सूचना देईल शासन, त्यावेळेस तात्काळ संस्थेच्या निवडणुका जिथं प्राधिकृत अधिकारी किंवा ऍडमिनिस्ट्रेटर आहेत अशा ठिकाणी तात्काळ निवडणूक घेण्याबाबत पाठपुरावा प्रत्येक निबंधक कार्यालयाकडून होईलच. आणि त्यानुसार तिथले इलेक्शन झाल्यानंतर त्या संस्थेच्या नियुक्त संचालक मंडळाकडे पदभार देण्याची कारवाई ऍडमिनिस्ट्रेटरने करायची आहे. आता एक प्रश्न सीताराम राणे सरांसाठी आहे. सीताराम राणे सर. बोला बोला. हा, प्रश्न आपल्याला असा आलेला आहे की सर आमच्या 7 सोसायट्यांचं मिळून आपलं एक हाऊसिंग फेडरेशन आहे किंवा अपेक्स त्यांनी फॉर्म केलेला आहे. तर त्या केस मध्ये जर रिकव्हरी असेल तर ती रिकव्हरी कशी करायची? म्हणजे मला वाटतं हे जे म्हणतात ही रिकव्हरी फ्रॉम अ पर्टिक्युलर सोसायटी असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्या केस मध्ये आपण कसं ते डील करायचंय? मॅडम काय समजलं नाही, काय काय? हॅलो सर, म्यूट वरती या तुम्ही. अनम्यूट करा सर. माईक अनम्यूट करा. माईक अनम्यूट करा सर. बोला बोला बोला. हा, प्रश्न असा होता की 7 बिल्डिंगची मिळून एक फेडरेशन आहे किंवा त्यांनी अपेक्स फॉर्म केलेला आहे आणि त्या अपेक्सला काही ओव्हर ड्यूज आहेत. तर मला वाटतं त्यांचा जो प्रश्न आहे हे ड्यूज फ्रॉम दी हाऊसिंग सोसायटी. तर ह्या केस मध्ये जर रिकव्हरी सर्टिफिकेट हवं असं सोसायटीच्या अगेन्स्ट त्यांनी काय प्रोसिजर करायला पाहिजे? सेम प्रोसेस आहे. त्याने त्या संबंधित ज्या उपनिबंधकाने ते रजिस्टर केलेलं आहे तिथेच त्यांनी रिकव्हरीसाठी अर्ज करायचा आहे. सेम प्रोसेस आहे, त्यांना काही वेगळं नाहीये. नाही, त्यांचा प्रश्न वेगळा आहे राणे साहेब. काय? त्यांचा प्रश्न असा आहे की ज्या असोसिएशन आहेत 8-10 संस्थांचे मिळून, तर त्या असोसिएशन जे कॉमन अम्युनिटीचे आहे त्या कॉमन अम्युनिटीसाठी प्रत्येक संस्थेकडून मंथली वर्गणी गोळा करतात. आता जे आहे तर 101 जी प्रोव्हिजन आहे ही म्हणजे दुर्दैवाने ते हाऊसिंग चॅप्टर करताना असोसिएशन जे आहेत मेंबर संस्थेकडून वसुलीची प्रोव्हिजन आपण केलेली नाही. म्हणजे सध्या त्यामध्ये सहकार न्यायालय हाच मार्ग आहे. पण भविष्यामध्ये जर आपण म्हणजे हाऊसिंग फेडरेशन मार्फत जर आपण प्रयत्न केले राणे साहेब, तर ह्या ज्या असोसिएशन आहेत हाऊसिंग संस्थांच्या, यांना जर शासनाने नोटिफाय केलं कलम 101 साठी,
त्या 101 कलम 101 खाली शासन ज्या कलम 101 मध्ये नमूद केलेल्या संस्था व्यतिरिक्त काही संस्थांना नोटिफिकेशन काढून नोटिफाय करू शकतं. त्या अंतर्गत जर नोटिफाय जर शासनाने केलं तर त्या मग त्यांच्या मेंबर संस्थेकडून 101 खाली वसुलीची कारवाई करू शकतात. सध्या तरी मला वाटतं कायदेशीर मार्ग सहकार न्यायालय हाच तर दिसतो. गायकवाड साहेब हा, माझ्याकडे, मी तुम्हाला अशासाठी सांगितलं, माझ्याकडे घोडबंदरच्या एका असोसिएशनचं रिकव्हरी सर्टिफिकेट जानेवारीमध्ये आलं आणि त्या एका आपल्या ऑफिस मधून इश्यू केला आमच्या ठाण्याच्या. आणि म्हणून मी म्हटलं की आणि ते आपल्यासारखे प्रोसिजर सारखे आपल्याकडे रिकव्हरीसाठी आली तो विषय. आणि अमाऊंट थोडी थोडकी नाही, 40 लाखाची अमाऊंट. अच्छा, दॅट मीन्स आपण असं कन्क्लूड करूया की फॉर 7 हाऊसिंग सोसायटीज ज्यांनी असोसिएशन फॉर्म केलंय ते फेडरेशन थ्रू पण करू शकतात किंवा ते नॉर्मल रिकव्हरी प्रोसेस अशी 101 ची किंवा 154B ची आहे ती सध्या फॉलो करू शकतात. नाही असं नाही म्हणता येणार शिल्पा मॅडम, नाही म्हणता येणार. जसं गायकवाड साहेबांनी जसं सांगितलं, जर एखाद्या वेळेस कसं असतं, काम करणारी माणसंच असतात, चूक होऊ शकते, बरोबर आहे ना. जर कायद्यात ती प्रोव्हिजन नसेल, आपण कमिटीच्या बऱ्याच वेळा मिटिंगला आपण पण होतो, पण हा विषय चर्चेला त्यावेळी आलेला नव्हता. कदाचित तो आमच्याकडनं तो विषय राहून गेला असेल. गायकवाड साहेबांनी पण सांगितलं तो चुकून राहून गेला हा चर्चा करताना. पण जर तशी प्रोव्हिजन नसेल, आणि हे खरं आहे गायकवाड साहेब म्हणाले, आपल्या नवीन चॅप्टर मध्ये हा काही सब्जेक्ट आलेला नाही, तो आपण घेतलेला नाही, आपल्याकडनं राहून गेलाय. त्यामुळे तसं जर असेल, कारण ही फक्त हाऊसिंग सोसायटीसाठी प्रोव्हिजन केलेली आहे आणि नवीन जे चॅप्टर आहे ते फक्त गृहनिर्माण संस्थांसाठीच आहे, त्याच्यामध्ये ह्या असोसिएशन इन्क्लूड नाहीत, बरोबर आहे. आणि दुसरं 101 कायदा ज्यावेळी MCS ऍक्ट अस्तित्वात होता त्यावेळी 101 ही सगळ्या संस्थांसाठी होती, बरोबर आलं ना. आणि त्याच्यातून हाऊसिंग वगळलेलं आहे, आता त्याच्यातून हाऊसिंग वगळलेलं आहे, म्हणून कदाचित त्यानुसार आपल्याला ते करता येणार नाही, बरोबर. नोटिफिकेशन हा मार्ग आहे, कोर्टाचा म्हणजे आता बरोबर ग्राहक म्हणजे कोऑपरेटिव्ह कोर्टा थ्रू ते घेऊ शकतात, कोऑपरेटिव्ह कोर्टा थ्रू ते रिकव्हरी करू शकतात. दॅट वॉज द पॉइंट. नितीन राणे सरांनी तो पॉइंट विचारलेला. आणखीन एक छान पॉइंट आपल्याकडे आलेला आहे की लिमिटेशन लॉ जो आहे तो ऍप्लिकेबल आहे का रिकव्हरीसाठी. लिमिटेशन लॉ म्हणजे 2 वर्षामध्ये किंवा 3 माईक सब लोग म्यूट करो अपना प्लीज. लिमिटेशन लॉ रिकव्हरीसाठी ऍप्लिकेबल आहे का, म्हणजे 3 वर्षातच रिकव्हरी करू शकतो, 2 वर्षातच करू शकतो. तर ह्याच्यावरती आपलं उत्तर काय आहे सीताराम राणे सर? नाही, 101 आणि 91 साठी. हॅलो, मी सगळ्यांना म्यूट करते, तुम्ही स्वतःला अनम्यूट करा, कारण ठीक आहे. बोला शिल्पा मॅडम, हा सर. 101 आणि 91 अंतर्गत होणाऱ्या रिकव्हरीसाठी अशी कुठची मुक्तीची बंधनं नाहीये. गायकवाड साहेब बरोबर आहे ना? 101 आणि 91 साठी अशी कुठची बंधनं आहेत, ही बंधनं फक्त बँक आणि पतसंस्थेला माझ्या मते आहेत, हाऊसिंग साठी ती ऍप्लिकेबल नाहीये. बर, म्हणजे 101 ची कारवाई करायला लॉ ऑफ लिमिटेशन ऍप्लिकेबल नाही. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना की वसुली दाखला मिळाल्यापासून ऍडमिनिस्ट्रेटर किंवा ऑथराइज्ड ऑफिसर रिलेटेड आहे, एकाने पाठवलेला आहे की समजा आम्हाला ऑथराइज्ड ऑफिसरच्या अगेन्स्ट. हॅलो, बोला गायकवाड सर. येतोय सर. तर एक आपल्याला असं आलेलं आहे की आम्हाला समजा ऑथराइज्ड ऑफिसरच्या अगेन्स्ट कंप्लेंट करायची किंवा तो जे काम किंवा ड्युटीज त्याला करायचे ते करत नाहीये, तर आम्हाला इन दॅट केस सोसाइटी शुड अप्रोच टू हुम? रजिस्ट्रार जिन्होंने अपॉइंट किया है उनको कंप्लेंट करनी पड़ेगी. अच्छा, तो जिस रजिस्ट्रार ने ऑर्डर निकाला है ऑथराइज्ड ऑफिसर का, वो सोसाइटी को उनके पास ही जाना है. अच्छा, आणखीन एक प्रश्न, आता शेवटचा एक प्रश्न आपण घेऊया. रिकव्हरीसाठी प्रश्न विचारलेला आहे की समजा आउटस्टँडिंग रिकव्हरी जी आहे त्याच्यामध्ये मॅनेजिंग कमिटी मेंबर्सची जर रिकव्हरी असेल, चेअरमन किंवा सेक्रेटरी, तर त्या केसमध्ये कशी सिच्युएशन असेल सीताराम राणे सर? म्हणजे ते कमिटीमध्ये राहू शकतात का आणि त्यांनी कंटिन्यू करू शकतात का ते, इफ दे आर डिफॉल्टर इन दी सोसायटी? नाही, मुळात
मुळात डिफॉल्टर आहे तो कमिटीच्या निवडणूक लढू शकणार नाही एक. पण बऱ्याच गृहनिर्माण माईक आहे शिल्पा मॅडम नाही आहे तुम्ही? हा ऐका, डिफॉल्टर असेल तर तो निवडणुकीला उभा राहू शकत नाही एक. पण बऱ्याच गृहनिर्माण संस्थांमध्ये या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं आणि तो माणूस निवडून येतो. बरोबर आहे. निवडून आल्यानंतर सुद्धा त्याची तक्रार करण्याची प्रोव्हिजन आहे. पण आपण आता सुरुवातीसारखे नाही, पण ही तक्रार तुम्ही उपनिबंधकाकडे करू शकाल की तो अपील करावं लागेल त्यासाठी एक मुद्दा. दुसरा की रिकव्हरीची प्रोसेस ही जी सगळी आहे ती मॅनेजिंग कमिटीच्या ठरावानुसार होते. बरोबर आहे. जर त्याचा ठराव केला नसेल रिकव्हरीचा तर तुम्ही रिकव्हरी प्रोसेस करू शकणार नाही. आणि तो स्वतः जर अध्यक्ष सेक्रेटरी असले तर असा ठराव करू शकतील की नाही याबद्दल शंका आहे. बरोबर आहे. अशा वेळी दोघांपैकी एक म्हणजे अध्यक्ष किंवा सेक्रेटरी दोघांच्या एकाच्या सहीने ठरावाचं पत्र ठराव करून तुम्ही केलात तर करू शकतात. काही वेळा कसं असतं कमिटीमध्ये मीटिंगमध्ये आपण जे निर्णय घेतो ते सहकारी संस्थांच्या नियमाप्रमाणे एकमताने किंवा बहुमताने घेतो. बरोबर आहे. मॅनेजिंग कमिटीमध्ये जर असा ठराव चर्चेला आला आणि एक विरुद्ध बाकी असा ठराव झाला तर त्यानुसार त्याची अंमलबजावणी होऊ शकते. बरोबर आहे. त्यामुळे या विषयीचे ठराव होताना जर बाकीच्या संचालकांनी ही जबाबदारी घेतली की कुठच्याही परिस्थितीत आपल्याला त्यांच्याकडनं रिकव्हरी करायची आहे तर विषय पत्रिकेवर विषय घ्यायचा आणि त्याची चर्चा करायची आणि बहुमताने निर्णय घेऊन तो ठराव मंजूर करायचा आणि प्रोसेस सुरू करायची. प्रोसेस सुरू करताना अध्यक्ष किंवा सेक्रेटरी दोघांपैकी एकाच्या सहीने प्रोसेस होऊ शकते किंवा त्या मीटिंग मध्ये एखाद्याला तर दुसऱ्याला अधिकार देऊन खजिनदार असेल ट्रेझरर असेल त्यांना अधिकार देऊन सुद्धा ते करू शकतात. ही प्रोसेस कशी आहे की सगळ्याच गोष्टी कायद्यामध्ये किंवा उपविधीमध्ये किंवा नियमामध्ये आपल्याला बांधता येत नाही. पण करण्याची जी पद्धत आहे कायद्याची जी सिस्टीम आहे त्याचा आधार घेऊन आपण हे करू शकतो. बरोबर. बरं आता आपण ऑलमोस्ट एखाद दुसरा प्रश्न आपण घेऊया. कारण आपण बऱ्यापैकी प्रश्न विचारलेले आहेत. अथॉरिटीजला पण त्यांची कामं आहेत त्याच्यामुळे एखाद दुसरा प्रश्न. मॅडम आम्हाला पण प्रश्न नाही तर मीटिंग मध्ये अटेंड करून उपयोग नाहीये. प्रश्न विचारा. राजेंद्र साहेबांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की टिळकनगर मी 56 वरदान टिळकनगर मध्ये आमची ऑलरेडी केस होती आणि सरांनी अपॉइंटेड ऑफिसर संजय वाळंज अपॉइंट केलेला. पण संजय वाळंज हा एक काम चुकार माणूस असून त्यांनी अजिबात हँडओव्हर घेतलं नाही. त्यांना वेळ देऊन आता आमची वरती हायकोर्टात गेलेत ते. अशा वेळी आम्ही अर्ज देऊन त्या ह्याला पण काढून आणि त्रिसदस्यीय समिती आम्ही नेमू शकतो का? आणि दुसरं की हे लोक जे डिबार्ड आहेत ते करतायत चेक सगळे साईन करतायत आणि संस्थेचा पैसे गोळा करून खर्चही करतायत. तर अशा वेळी काय करायचं? स्थगिती नाही ना कुठली कोर्टाची? नाही, कुठली स्थगिती नाही. दोन्ही कोर्टाला आम्ही जिंकलेलो आहोत. स्थगिती नसेल तर ऍडमिनिस्ट्रेटर कॅन बी चेंज. ऍडमिनिस्ट्रेशन चेंज पण त्यांच्याकडनं आम्हाला मिळत नाहीये हँडओव्हर मिळत नाहीये. तर त्या संदर्भात आणि ते लोक पैसे तेवढेच खर्च करतायत. नाही एक तुमचा प्रश्न असा आहे की जे अपॉइंटेड ऍडमिनिस्ट्रेटर आहे ते पदभार घेण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. बरोबर. त्यांच्याऐवजी संस्थेच्या सभासदांचं जर ऍडमिनिस्ट्रेटर बोर्ड दिलं तर ते प्रयत्न करून पदभार घेईल असं तुम्हाला वाटतं. बरोबर ना? हो. कुठल्या हायकोर्टाचा किंवा जॉईंट रजिस्टरचा जर स्थगन आदेश नसेल तर आपण ऍडमिनिस्ट्रेटरच्या ऐवजी संस्थेच्या सभासद ऍडमिनिस्ट्रेटर बोर्ड नियुक्त करू शकतो आणि ते प्रयत्न करून पदभार घेतील. ते तसं आज तुम्ही द्या वी कॅन चेंज द ऍडमिनिस्ट्रेटर. म्हणजे 50% सही जर यांची असेल तर 50% असं कुठं प्रोव्हिजन नाहीये. 50% आपण यासाठी घेतो की जर संस्थेमध्ये 2 किंवा 3 गट असतील तर ह्याच लोकांना का नेमलं याचे पण परत ऍलिगेशन संबंधित निबंधकावर होतात. त्यामुळे एक बहुमताचे लोक आहेत त्यांना आम्ही नेमलं असं एक ग्राउंड असावं त्यासाठी आहे. तसे काही कायदेशीर कुठं प्रोव्हिजन नाही. 50% सभासद सही करून दिलं तर म्हणजे त्याला काही ऑब्जेक्शन असण्याचं कारण येत नाही. नाही ते पण करून घेता येतील. पण जे हे लोक चेकबुक्स देत नाहीये त्यांच्या बँक्स मध्ये जे सहाय्य करतात. दुसरा प्रश्न घेऊया. दुसरा प्रश्न कोणाला विचारायचा असेल मलाच नाही प्रश्न. मॅडम डिफॉल्टर राणे सरांनी
एकेकाने प्रश्न विचारा प्लीज, आणि प्लीज बी लिटिल बिट क्रिस्प आणि डिफॉल्टरचा क्वेश्चन तुम्ही विचारा. आन्सर द्या. माझा प्रश्न डिफॉल्टरचा प्रश्न होता मॅडम मागाशी माझा. सरांनी सांगितलं होतं की राणे सर ऐकताय का? हा बोला. सर तुम्ही सांगितलं होतं की समजा अध्यक्ष किंवा सचिवांचं जर का डिफॉल्टर जर असतील आणि मग अध्यक्ष उदाहरणार्थ समजा सचिव डिफॉल्टर आहे आणि अध्यक्ष डिफॉल्टर नाहीये, तर तुम्हाला जर का रिकव्हरी जर का तुम्हाला प्रोसेस करायची असेल तर तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही करू शकता मॅनेजिंग कमिटीमध्ये डिसिजन वगैरे घेऊन. तर माझा प्रश्न असा होता की तिन्ही ऑफिस बेअरर्स हे डिफॉल्टर्स आहेत. ओके, त्यांना सगळे पदभार सोडायचे आहेत. एजीएम मध्ये ही गोष्ट मांडल्यानंतर सुद्धा लोकांचं असं म्हणणं आहे की समजा उदाहरणार्थ 10, 12, 15 वर्ष ते व्यवस्थित चालवत आहेत. ज्यावेळी ते झाले होते त्यावेळी त्यांच्यावरती कुठल्या प्रकारचे ते डिफॉल्टर नव्हते, पण कालांतरानंतर ते डिफॉल्टर झाले आणि तरी सुद्धा ते कार्यभार सांभाळत आहेत. आणि एजीएम मध्ये हा विषय मांडल्यानंतर दुसरं कोणी पदभार घ्यायला तयार नाहीये, पण तरी सुद्धा आणि एजीएमचं हाऊसचं असं म्हणणं आहे की तुम्हीच कंटिन्यू करा, नो प्रॉब्लेम. तर सर अशा परिस्थितीमध्ये सर रिकव्हरी कशी करू शकतो आपण? आणि नंबर 1. नंबर 2, कॅन दी डिफॉल्टर्स बी दी ऑफिस बेअरर्स ऑफ द सोसायटी इफ द एजीएम इज अलाउइंग? याच्यात खरं म्हणजे तुम्ही दोन्ही बाजूने काय म्हणतात ते तसं बोलताय, पण ते बरोबर नाही. सभासदांना एक तर 15 वर्ष कंटिन्यू राहू शकत नाही, एक. दुसरं म्हणतात तुम्ही नवीन लोक काम करायला तयार नाही, त्यांनीच करा, असं तुमच्या सभासदांचंच म्हणणं आहे. याचा अर्थ त्यांची रिकव्हरी करण्यामागे तुमच्या सभासदांना इंटरेस्ट नाही असा त्याचा अर्थ होतो. बरोबर आहे? तुम्ही सभासदांनी मेजॉरिटी घेऊन ठरवलं की त्याची रिकव्हरी व्हायला पाहिजे, त्यांना पदावरनं राजीनामा द्यायला सांगा, त्यांच्यावर अविश्वास ठरावा ना, त्यांना काढून टाका आणि कोणीतरी पदभार सांभाळा. असं चालत नाही की आम्हाला कामही करायचं नाही आणि आम्हाला दुसऱ्याला त्रासही द्यायचा आहे, असं होत नाही. याचा अर्थ तुमच्या सोसायटीतले सभासदांना त्यांची रिकव्हरी करण्यामध्ये इंटरेस्ट नाही, हाच त्याचा अर्थ आहे. पण सर दुसरी तुमचा परत आपला असं एक तुमची ऍडवाइस होती की शक्यतो होऊ शकेल तेवढं, जसं म्हणजे लोक पाहतात सुद्धा की ऍडमिनिस्ट्रेटर आणू नये सोसायटीवरती ऍडमिनिस्ट्रेटर आणू नये. तर ती गोष्ट करण्याकरता सुद्धा किंवा त्यांना सुद्धा जर वेळ मिळत असेल, हे चुकीचं आहे. ऍक्च्युली कायद्याप्रमाणे चुकीचं आहे की सचिव आणि अध्यक्ष ऑफिस बेअरर्स डिफॉल्टर हे नसावे, त्यांनी इलेक्शन कंडक्ट करू नये. पण काही परिस्थितीमध्ये लेस दॅन 100 मेंबर्स 50 मेंबर्स सोसायटीमध्ये असतील आणि कोणी पदभार यायला सांभाळायला तयार नाही, त्यांना जर का समजा उद्या एजीएम मध्ये, तर त्या अशा परिस्थितीमध्ये सर एजीएम जर हाऊस जर का त्यांना जर का म्हणत असेल की तुम्ही कंटिन्यू करा, तर त्यांनी कंटिन्यू ते करू शकतात का? नाही, काय माहित आहे बघा, आपण तुम्हाला तुमच्या सभासदांना जर कशामध्ये त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर सभासद करू शकतात, बरोबर आहे, नाहीतर त्याच्यात करून काही उपयोग होणार नाही, बरोबर आहे ना. एक तर मग तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटर नेमा, तुम्ही सगळ्या त्या सभासदांना कमिटी मेंबरला राजीनामाला सांगा आणि ऍडमिनिस्ट्रेटर नेमा, बरोबर आहे, तर तुमचं काम सोपं होईल, नाहीतर ते होणार नाही. याला तर दुसरं कायद्यातली काही वेगळी खास अशी प्रोव्हिजन यासाठी कायद्यामध्ये नाही, कायद्यामध्ये खास वेगळी काही प्रोव्हिजन नाहीये, लक्षात आलं. बरं, माझा प्रश्न असा आहे, हे बघा, माझा आता प्रश्न असा आहे की आउटस्टँडिंग बिल आता काय की लावलेत सोसायटीने आणि ते पे केले, आउटस्टँडिंग जे आहे तर तो डिफॉल्टर होऊ शकतो का जर का डिस्प्युटेड अमाऊंट पे केली नाही तर, टू द एक्सटेंट ऑफ डिस्प्युटेड अमाऊंट whether I am defaulter. हॅलो राणे साहेब, ऐकू येत नाही तुमचं? राणे साहेबांचं ऐकू येत नाही. हा, आता शिल्पा मॅडम काय म्हणणं आहे त्यांचं? नाही, मला पण त्याचा प्रश्न कळला नाही. हा प्रश्न असा आहे की बिलामध्ये, सर तुमचा प्रश्न रिपीट करा, प्रश्न कळला नाही तुमचा. पुन्हा सांगतो, बिलामध्ये अमाऊंट व्हॉइस ब्रेक होतोय. बिलामध्ये अमाऊंट वाटेल तशा लावल्या आहेत आणि त्या आम्ही पे केल्या नाहीयेत, त्याबद्दल आम्ही सोसायटीला वाटा लेटर पण दिलेला आहे. तर इन दॅट केस या डिस्प्युटेड अमाऊंट ज्या आहेत त्या बाबतीत वेदर वी कॅन बी कन्सिडर्ड टू बी डिफॉल्टर्स. नाही, डिस्प्युटेड अमाऊंट कसलं आहे, बरोबर आहे. आता ते डिस्प्युटेड आहे की नाही हे कोणी ठरवायचा हा विषय आहे. जर तो स्पेशल जनरल बॉडीमध्ये त्या अमाऊंटचा निर्णय घेतला असेल तर तुम्हाला ते पे करायला पाहिजे. ऐका, जनरल बॉडीमध्ये तो निर्णय घेतला नव्हता. आता हे आपण सांगू शकणार नाही. सांगतो, ऐका मी याचं उत्तर देतो. हा, आता आपण म्हटल्याप्रमाणे
तुम्हीच मान्य करा ती अमाऊंट डिस्प्युटेड आहे. हो, त्यावेळेस अमाऊंट डिस्प्युटेड असते, तो somebody has to decide whether it is disputed or not. येस. बरोबर. Two authorities there, whether a cooperative court has to decide or registrar has to decide. अच्छा, मग ह्या अमाऊंट साठी मला जायला लागेल कोऑपरेटिव्ह कोर्टात. कोऑपरेटिव्ह कोर्टामध्ये. Before the cooperative court or registrar. आणि दोघांपैकी एका अथॉरिटीचा तो निर्णय घ्यावा लागेल whether this amount is payable to you or not. Then only इन दॅट बरं ठीक आहे. मग इन दॅट केस समजा इलेक्शनच्या जस्ट आधी काही दिवस मी जर का ती अमाऊंट डिस्प्युटेड पे केली, नंतर कमिटी आमची नवीन येईल, ती कमिटी आमचं ते बरोबर नीट करेलच, तर तसं डिफॉल्टरचा नॉन डिफॉल्टर होतो का? जर का मी डिस्प्युटेड अमाऊंट नंतर इलेक्शन व्हायच्या आधी पे केली तर मी डिफॉल्टरचा शिक्का पुसू शकतो? त्यांचा प्रश्न असा आहे की डिस्प्युटेड अमाऊंट त्यांनी इलेक्शनच्या आधी जर पे केली तर इलेक्शन साठी ते कंटेस्ट करू शकतात. हा तुमचा प्रश्न आहे का? हो, हा प्रश्न आहे. बरोबर अगदी. बरं ठीक आहे. माझा प्रश्न आहे गायकवाड सर. मॅडम हो, ते करू शकतात. इलेक्शनच्या अगोदर डिस्प्युटेड अमाऊंट त्यांनी भरलं तर ते इलेक्शन कन्सेप्ट करू शकतात, होऊ शकतात. कंटेस्ट करू शकतात, इलेक्शन कंटेस्ट करू शकतात. मला वाटतं आपण बऱ्यापैकी प्रश्न मॅडम, मी प्रसाद सराफ, चार्टर्ड अकाउंटंट तळेगावहून बोलतोय पुणे डिस्ट्रिक्ट मधनं. माझा सिंपल क्वेश्चन आहे की रिकव्हरी प्रोसिडिंग्स बद्दल तुम्ही ते सांगितलं सरांनी, तर त्या रिकव्हरी प्रोसिडिंग्स मध्ये पुणे जिल्हा आम्ही कोणाकडे 101 साठी अप्लाय करायचं आणि त्याच्यासाठी स्टॅम्प ड्युटी किती? पुणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे रिकव्हरी ऑफिसर आहेत. ओके. पुणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन जे आहे त्यांचे रिकव्हरी ऑफिसर्स आहेत, त्यांच्याकडे तुम्ही रिकव्हरी दाखले देऊ शकता आणि त्याचे जे चार्जेस आहेत ते वेगवेगळ्या स्टेपचे शासनाने ठरवून दिलेले आहेत. सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे वसुली दाखला सबमिट केल्यानंतर टोटल जी रक्कम आहे त्याच्या 0.50% की 70% तुम्ही भरायचे आहेत. जप्तीची नोटीस पाठवल्यानंतर 1% भरायचे आहे. असे वेगवेगळ्या स्टेप्सचे चार्जेस त्यांनी दिलेले आहेत. मात्र टोटल अमाऊंटवर रिकव्हरीची जी प्रोसेस आहे त्यासाठी अंमलबजावणीचा जो खर्च आहे त्याच्यासाठी टोटल अमाऊंटच्या 2% तुम्हाला तो भरायचा आहे. मात्र ती रक्कम थकबाकीदाराकडून तुम्हाला वसूल करता येणार नाही. सोसायटीने जे व्याज थकबाकीदारांकडून घेतं त्याच्यातून ते खर्च. करेक्ट, दॅट इज ट्रू. आणि ऍडमिनिस्ट्रेटर अपॉइंटमेंट जी आहे त्याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटरचे चार्जेस देताना निबंधक साहेब आपल्याला त्याच्या चार्जेस डिफाईन करणार का कसं, म्हणजे त्याची कोण हे करतं? ऍडमिनिस्ट्रेटर अपॉइंट करताना त्याला किती त्याची फी आहे ती तुमच्या त्या ऍडमिनिस्ट्रेटर पत्र असतं त्याच्यामध्ये नमूद केलेली असते. त्याच्यामध्ये तेवढी द्यायची. थँक्यू सर, थँक्यू मॅडम. आणि मुंबईमध्ये पण ते रिकव्हरी ऑफिस मला वाटतं आपण हो मुंबई जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आपण छान सगळ्यांनी म्हणजे सीताराम राणे सर, चेअरमन ठाणे हाऊसिंग फेडरेशन आणि DDR आपले राजेंद्र गायकवाड सर यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली आणि अगदी वेळात वेळ काढून सर तुम्ही दोघेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. लोकांचे बरेच प्रश्न जी मी पण मांडले तुमच्या समोर, मला जे मेल्स आले होते त्याच्यातून, तर तुम्ही दोघांनी खूप छान मार्गदर्शन केलं. त्याच्यामुळे सगळ्या पार्टिसिपंटच्या वतीने मी तुमचे आभार मानते आणि असंच तुम्ही आम्हाला तुमचं मार्गदर्शन मिळू द्या. आणि सीताराम राणे सरांचे युट्यूब व्हिडिओज पण तुम्ही फॉलो करू शकता सर. बऱ्याच चॅनलवरती किंवा युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून पण ते अवेअरनेस करत असतात आणि नेहमी ते मार्गदर्शन करायला तयार असतात. आणि राजेंद्र गायकवाड सर पण अगदी शॉर्ट नोटीस वरती आणि बिझी असून, कारण वर्क फ्रॉम होम सगळ्यांचं चाललेलं आहे, तरी त्यांनी आपल्याला इथे अवेलेबल झाले. तर मी सगळ्यांच्या वतीने तुमचे आभार मानते सर. थँक्यू कार्यक्रमाला आल्याबद्दल. आणि लॉकडाऊन आणि या डेफिनेटली सर, मेरा जो एसोसिएशन है विंडो सोसाइटीज वेलफेयर एसोसिएशन, तो इसके थ्रू भी हम लोग ये सेमिनार्स करेंगे और भी लॉकडाउन जब तक है तो हम लोग ये सेमिनार्स करेंगे और सबको ये कोरोना से हम लोग बहुत आसानी से बाहर आ जाएंगे, ऐसा एक प्रार्थना करते हैं की सगळे ह्याच्यातून सुखरूप बाहेर येऊयात. आणि आपले जे फ्रंट वॉरियर्स आहेत, डॉक्टर्स, तुमचे नर्सेस, वॉर्ड बॉईज, पोलीस, पॅरामेडिकल स्टाफ, आपले एसेन्शियल सर्व्हिस प्रोव्हायडर्स, ड्रायव्हर, सफाई कामगार, ह्या सगळ्यांना भरभरून आयुष्य लाभो
त्यांना पण त्यांची पण म्हणजे ते सुखरूप राहोत अशी आपण प्रार्थना करूया आणि सगळ्यांनी आनंदी राहा. हे कोऑपरेटिव्ह आहे, आपण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मध्ये राहतो, त्याच्यामुळे कोऑपरेटिव्हचे काही प्रिंसिपल्स आहेत. तो सब मिलजुल के रहना है, यही कोऑपरेशन है, कोऑपरेटिव स्पिरिट लेके हमको आगे बढ़ना है. तो लिटिगेशन कम से कम कैसा कर सकते हैं ये थोड़ा सा हम सबको सीखना है, सो दैट क्योंकि लिटिगेशन जितना होता है तो डिपार्टमेंटल हमारा जो मशीनरी है, जो रजिस्ट्रार्स है, उनको भी अननेसेसरी बर्डन उनपे रहता है, तो उनका भी बर्डन हमको थोड़ा सा ईज आउट करना है और हमको सपोर्ट करना है वो लोगों को भी. तो मैं आप सारे पार्टिसिपेंट्स को भी मेरा बहुत थैंक यू कि आपने ये प्रोग्राम या ये सेशन को रजिस्टर किया और अटेंड किया. थैंक्स ऑल. थैंक यू राणे सर. चालू रखो ना थोड़ा टाइम. थैंक यू. यस यस. कैन यू कंटिन्यू दिस? नमस्कार, फिर मिलेंगे. हाँ यस, we'll meet with new topic और सब लोग आप रजिस्टर करो, हम लोग एक नया टॉपिक लेके आएंगे. ठीक है, थैंक यू. एक क्वेश्चन है मैडम, आप हो क्या अभी? थोड़े टाइम क्वेश्चन अभी मला नहीं, क्वेश्चन अभी मुझे पूछो या बाय. थैंक यू. बाय सीताराम राणे सर. थैंक्स ऑल द पार्टिसिपेंट्स. बाय. आप जरा आंसर दे सकती हो तो देखो, एक मैं क्वेश्चन है आपको.